नमः कुञ्जविहारिणे स्वामी श्री हरिदास गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी, मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास। की भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके एक बार सभी भक्तगण जय जयकारा करे। महालक्ष्मी माता की जय, जगदम्बा कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, तुळजा भवानी की जय, अष्टसिद्धि विनायक गणपति भगवान की जय, सदगुरुदेव भगवान की जय, अपने अपने माता पिता की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय, शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्री राधे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा, जगदम्बा कुलस्वामिनी माँ भगवती का चरित्र श्रीमद् देवी भागवत कथा इस संसार में कई अनुपम गुणों की प्राप्ति कराने वाली है। ऐसी यह दिव्य चरित्रों से ओतप्रोत के समग्र चरित्र से भरपूर, नानाविध कथाओं से युक्त, जगदम्बा का साक्षात स्वरूप, विग्रह स्वरूप, वांग्मय स्वरूप, माता रानी का, देवी का बोलता हुआ चरित्र यह श्रीमद् भागवत कथा दिव्य परम ग्रंथ। अखंड हरिनाम सप्ताह, हरि कीर्तन महोत्सव 11वें साल में अष्ट सिद्धि विनायक गणपति भगवान की आगमन से पावन पुनीत हुई यह दिव्य ऐश्वर्यशाली नगरी श्री क्षेत्र कोटनांद्रा गांव में समस्त ग्रामवासियों के द्वारा, नगरवासियों के द्वारा, वारकरी लोगों के द्वारा, पारंपरिक वारकरी लोगों के द्वारा यह सप्ताह जो पूर्व 10 वर्षों से लगभग चला आ रहा है, परंपरा को आगे ले जाते हुए और भगवान गणेश जी की गणेश जयंती के महामहोत्सव के उपलक्ष्य में इस सप्ताह का आयोजन होता आया है, चला आया है। उसी गणेश जयंती महामहोत्सव के उपलक्ष्य में जो 13 फरवरी को अभी जयंती हो गई भगवान अष्टसिद्धि विनायक गणपति जी की, इस जयंती की उपलक्ष्य में 11वें साल में इस सप्ताह का आयोजन, और इस सप्ताह में पहली बार श्रीमद् देवी भागवत कथा का आयोजन हमारे द्वारा हुआ। हम गांव में 5वीं बार आए हैं, लगभग एक भी खड़ा हमारा उसमें हुआ नहीं। चाहने वाले उन्होंने चाहा कि हमको नहीं लाए और वो दूसरों को लेकर के भी आए, लेकिन गणपति ने हमको बुलाया। अरे भैया उसको राजी है तो तुम क्या कर लोगे? हमको दबाने के लिए कई बड़े बड़े महाराज लाए गए, षड्यंत्र भी रचाए गए, लेकिन भगवान यदि चाहे तो फिर क्या हो, कितना भी बड़ा आ जाए लेकिन ज्ञान में बड़ा होना चाहिए ना। और गणपति ये ज्ञान के देवता है, वो किसी अज्ञानी को बर्दाश्त नहीं कर सकते। बात को याद रखना, जहन में डाल लेना। वो ज्ञान के सागर है ना, वो ज्ञान के भंडार है ना। गणाधीश जो ईश सर्वा गुणांसा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणांसा, वो ज्ञान के भंडार है। वो अज्ञानी महाराज को कैसे सह सकते हैं? यहाँ पर अपात्र व्यक्ति को भगवान गणेश के दरबार में कोई जगह नहीं, कोई जगह नहीं। जिसकी कोई साधना नहीं, जिसकी कोई परंपरा नहीं, जिसका कोई गुरुकुल नहीं, जो कोई अलंदी गया नहीं, जो वृंदावन गया नहीं, कथा कीर्तन सीखा है उसने, भगवान गणपति उसको बर्दाश्त नहीं करेंगे, चौखाने चित कर देंगे। क्योंकि गणपति की शरण में जा रहे हो प्यारे, जरा आचरण करके जाना, जरा साधना करके जाना, जरा पढ़ाई अभ्यास करके जाना, जरा परंपरा वाले लोगों को साथ में रखना। ये गैर परंपरा वाले लोग आपको चौखाने चित करा देंगे। नारायण हरि उच्चारण नामाचा तेथे कळी काळाचा हरिगणाई, जो साधना नहीं करते,
हमारे वारकरी संप्रदाय की एक दिव्य परंपरा है, यदि कोई वारकरी है तो काकड़ा के 65 अभंग पढ़ना पड़ते हैं, उसको हरिपाठ पढ़ना पड़ता है, ज्ञानेश्वरी की पंक्तियां पढ़ना पड़ती है, गाथा के अभंग पढ़ना पड़ते हैं, भावार्थ रामायण की पंक्तियां पढ़ना पड़ती है, एकनाथी भागवत की पंक्तियां, श्रीमद् भगवत गीता, बहुत कठिन क्लिष्ट 3 घंटा ये वारकरी नियम है जो संस्था में सीख करके आए हैं। अब तो महाराज लोग 10 बजे तक उठते ही नहीं, तो साधना कब करेंगे? कोई बोलता है मैं गाड़ी में करूंगा, झूठ मत बोलो, गाड़ी में साधना होती है क्या? हाँ, कैसे गाड़ी में स्नान करोगे और कैसे पूजा पाठ अर्चन अगरबत्ती धूप आदि आदि जलाओगे? आप कुछ भी झूठ बोलते हो प्यारे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय। 5वा 6वा 7वा 8वा 4 स्कंद आहेत आज. उद्या 9, 10, 11 आणि 12. 11-12 मध्ये ब्राह्मणांचं वर्णन केलं याच्यामध्ये, म्हणजे त्याचा जास्ती विस्तार करण्याची गरज नाही की ब्राह्मण लोकांना त्रिकाल संध्या कशी करावी, गायत्री मंत्राचं पुरश्चरण कसं करावं, रुद्राक्षाचं महत्त्व, भस्माचं महत्त्व हे 11व्या-12व्या स्कंदात आहे. म्हणजे विशिष्ट रूपानं 6 स्कंदाचं विशेष चिंतन आपल्याला आज आणि उद्या करायचं. स्कंद 5वा ज्यामध्ये देवीचं प्राकट्य आहे. सर्वांनी अक्षदा आपल्याकडे ऑलरेडी ठेवायच्या आहे. आता अक्षदा हातात घ्यायच्या म्हणजे उठायचं नाही कोणी, ज्याच्या त्या असा पसरून टाकायचं आहे. देवीचं प्राकट्य आहे, देवीचा जन्म नाही. सगळ्या देवांपासून ते आज आपल्याला ऐकायचं आहे. श्री जगदंबिकायै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. श्रीमद्देवी भागवत महापुराणं पंचम स्कंद अथ प्रथमोऽध्याय. ऋषय उवाच. 88,000 शौनकाधिक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केला. सूत महाराज म्हणतात, जी कथा माझ्या गुरुदेव महर्षी वेदव्यासानं राजा जन्मेजयाला सांगितली होती तीच कथा मी तुम्हाला सांगतोय. की भवता कथितं सूत महदाख्यानमुत्तमं कृष्णस्य चरितमदिव्यं सर्वपातकनाशनं संदेहोत्र महाभाग वासुदेव कथानकेः जायतेन प्रोच्यमाणे विस्तरेण महामते. सूतजी सांगतायत, सगळे साधू संत म्हणाले, भगवान श्रीकृष्णाचं निर्मल चरित्र ऐकून आमचं हृदय गदगद झालं. पण ज्या भवानीची ही कथा आहे, ज्या मातेची ही कथा आहे, ज्या जगदंबेची, ज्या तुळजा भवानीची, ज्या आदिशक्तीची, ज्या महामायेची ही कथा आहे, तिच्या प्राकट्याबद्दल ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पहिल्या स्कंदापासून 4थ्या स्कंदापर्यंत ऐकलं की तिनं कृष्णावर कृपा केली, तिनं वसुदेव देवकीवर कृपा केली, नोहे तिनं भगवान रामावर कृपा केली, तिनं पांडवांवरती कृपा केली, कौरवावरती कृपा केली, व्यासावर कृपा केली, जन्मेजयावर कृपा केली. पण मग अशी जी देवी आहे तिचं नेमकं स्वरूप काय, तिचा जन्म झाला, किती अयोनिज आहे, ती साक्षात आहे, आदी आहे, हे सर्व प्रश्न 88,000 ऋषी सूत महाराजांना विचारतायत. आणि मग सूत महाराज महिषासुराच्या संबंधानं कथा सांगतायत. देवीला यायचं म्हटल्यावर अगोदर महिषासुराला यावं लागेल ना, आणि म्हणून देवीचं प्राकट्य विशिष्ट. ये 5वां स्कंद माने की वैसे तो पूरा देवी भागवत मेरी माता रानी का है प्यारे, लेकिन ये 5वां स्कंद विशिष्ट रूप से मेरे माता रानी को समर्पित है. योगेश्वरया प्रभवोऽयं कश्चित् चाति वितस्तरातः ब्रूहितच्चरितं स्वामि श्रोतुं कौतूहलं मम. विचारला, हा महिषासुर नेमका कोण? महिषासुराला मारण्याकरता देवी आली होती. आधी महिषासुराचं तर ऐका. हे चरित्र मी देऊळगाव बाजारच्या कीर्तनात सांगितलं होतं, पण आता इथे तुम्हाला डिटेल ऐकायला भेटणार आहे. येग विठाबाई तिथं देवीचं मंदिर होतं म्हणून मी तो अभंग घेतला होता कीर्तनाकरता रामकथेमध्ये. कोण हा महिषासुर? पुरा युद्धमभूत घोरम देवरदानव सैनयोः पृथिव्यां पृथ्वीपाल महिषाख्ये महीपतो. कि महिषो नाम राजेन्द्र चकार तप उत्तमं
गतवा हेमगिरोचोग्रम देव विस्मय कारकम। कोण था ये महिषासूर? अर्थ सरळ आहे, म्हशीचा पुत्र आणि आसूर, ज्याची वृत्ती असुरी आहे, जो भक्तांना त्रास देतो, सद्भक्तांना त्रास देतो, गावाला बेजार करतो, नोहे नोहे गावात तो नको नकोसा वाढतो, त्याला महिषासुरच म्हणा। ये कथा हमको बड़ा सबक देने वाली है प्यारे। बस दोनों हृदय के कान करके बस सुन लेना, बस हृदय के कान करके सुन लेना तो आपको भी पता चले महिषासुर किस व्यक्ती का नाम है। सांगितलं हा महिषासुर नेमका जन्माला कसा आला? पण मग म्हशीचा पुत्र म्हणल्यावर काय याचा बाप रेडा होता का? नाही, ऐकाय ना, हेच तर सस्पेन्स है, यही तो अंदर की बात है। सांगितलं एक दानवराज दस्यू झाला। व्यास सांगतायत जन्मेजयाला, दानवराज दस्यू, दानवांचा राजा दस्यू। त्या दस्यूला 2 मुलं झाले, रंभ आणि करंभ, मोठा रंभ आणि लहाना करंभ। दस्यूच्या मृत्यूनंतर रंभ करंभ राज्य करू लागले आणि यांना वाटलं राज्य जर का सुरक्षित ठेवायचं असेल तर माणसामध्ये शक्ती पाहिजे आणि शक्तीसाठी तप पाहिजे, म्हणून रंभ आणि करंभ दोघे जण अग्नीची तपश्चर्या करू लागले। रसालवट नावाचं एक स्थान सांगितलं देवी भागवतामध्ये, रसालवट। काय? रसालवट, जिथे पंचगंगेचा संगम आहे। आता पंचगंगा कुठे एकत्र आलेली आहे? कोल्हापूरला। हवं तर ते स्थान समजा तुम्ही। पंचगंगेचा जिथे संगम आहे त्या पंचगंगेच्या आतमध्ये प्रवेश करून करंभ साधना करू लागला आणि रसालवट नावाच्या स्थानावर रंभ साधना करू लागला। दोघं भाऊ वेगवेगळ्या जागेवर, एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या जागेवर साधना करू लागले। 10,000 वर्ष हे तपश्चर्या करत असताना इंद्राच्या सवयीप्रमाणे इंद्राणी यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी ते त्यांच्या तपश्चर्येपासून बिलकुल ढळले नाही। मग इंद्रानं डाव टाकला। इंद्रानं मगराचं रूप धारण केलं आणि मगराचं रूप धारण करून पंचगंगेमध्ये तपश्चर्या करत असलेला करंभ नावाचा राक्षस इंद्रानं मगराच्या रूपामध्ये जाऊन त्याचे पाय आपल्या तोंडात ओढून त्याचा वध करून टाकला। करंभाचा वध केल्यामुळे रंभ संतापला की आम्ही तपश्चर्या करत असतानाही तपश्चर्यारत माझ्या भावाचा वध इंद्राने केला, आता मला जिवंत राहायचं नाही। म्हणून रंभानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शस्त्र घेऊन आपलं मुंडकं कापून तो अग्नीला समर्पित करणार, तितक्यात अग्निदेव त्याच्या समोर प्रकट झाला। रुको रुको रंभा, ऐसा दुस्साहस मत करो। क्यों भगवान, हम क्या गलत कर रहे थे? आपकी साधना कर रहे थे, लेकिन आपकी साधना करते करते भी दुष्ट इंद्र ने मेरे भाई का वध कर डाला, तो मैं क्यों जीवित रहूं? फिर नाही, ते त्याचा प्रारब्ध आहे। पण तू एक काम कर, तू मरू नको, मी तुला चांगलं वरदान देतो। तू इथून तुला जिथे वाटेल तिथे जा आणि तुला जी स्त्री आवडेल त्या स्त्री सोबत तू विवाह कर, रममाण हो, अनुरक्त हो तिच्या सोबत, आणि त्या स्त्री पासून तुला जो पुत्र होईल तो या त्रिलोकावर राज्य करेल। देवांनाही अवध्य असा पुत्र तुला होईल, अग्नीनं वरदान दिलं याला। मग हा गेला। अग्निदेव गुप्त झाले, भाऊ मरण पावला, हा फिरू लागला बायकोच्या शोधत, फिरत 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 हा एका जंगलात आला। आता सुंदर बायको तुला जशी पाहिजे तशी भेटेल, पण याला आता सुंदर म्हणल्यावर याच्या दृष्टीत कशी सुंदर होती काही माहिती नाही। याला कोणी सुंदर बायकोच भेटली नाही, याला कोणी सुंदर बायकोच भेटली नाही। पण मग कोण भेटलं म्हणले? याला एक सुंदर म्हैस दिसली भाऊ। त्याला म्हणले होते तुला बायको भेटेल, त्याला बायको तर नाही आवडली, पण त्याला म्हसाड दिसली, म्हसाड मावल्यांनो, सुंदर म्हैस दिसली। आणि मग त्याला वाटलं नहीं तो नहीं बीबी, ये भैंस को ही बीबी बना लेता हूं ना, ये क्या कम सुंदर है क्या? त्यानं त्या म्हशीला पत्नी समजलं आणि म्हशी सोबत तो अनुरक्त झाला, रममाण झाला। ती म्हैस याची पत्नी झाल्यानंतर त्या म्हशीला ऋतुकाळ प्राप्त झाला आणि म्हैस गर्भवती झाली या रंभ नावाच्या माणसापासून, राक्षसापासून। आता बाकीचे रेडे आणि बाकीच्या म्हशी त्रास द्यायला लागला।
की आमच्या जातीतली म्हैस माणसानं ओढून नेली. ते त्रास द्यायला लागले ह्या रंभाला आणि त्याच्या बायकोला, त्या म्हशीला. याला वाटलं माझी बायको बिलकुल सेक्युअर राहिली पाहिजे, फुल बी सेफ्टी. म्हणून यानं याच्या बायकोला म्हशीला घेतलं आणि पाताळात घेऊन गेला. त्या म्हशीला पाताळात म्हशीला नेल्यावर तिथंही म्हणतात ना, एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, काय काय आगीतून निघाण फुफुट्यात पडा. म्हणजे काय उपयोग झाला म्हणले, जिथं होतो जहा थे वही अच्छा था प्यारे. आगीतून निघा आणि फुफुट्यात पडत, तसं झालं याला. तिथं तरी बरं होतं, खाली तर तिथं यक्ष राक्षस होते आणि खूप रेडे होते. रेड्यानं एकट्या म्हशीला पाहिलं, पाताळात फक्त रेडेच होते, म्हैस नव्हते. त्यांना वाटलं आम्ही सगळे मुंजे आहोत. कोणाला? त्या पाताळातल्या रेड्यांना. बरं झालं ही म्हैस आली आमच्यासाठी. म्हणून सगळ्या रेड्यांना त्या म्हशीला पाहून त्या म्हशीचा पाठलाग सुरू केला. कशासाठी? मला 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 लगीन, मला लगीन. अलग लक्षात येत आहे का? तिचा नवरा रंभ तिथे परेशान झाला. अरे रे, आगीतून निघून फुफुट्यात पडलो, याच्यापेक्षा तिथं बरं होतं म्हणले गुरुजी. वरती जाता येईना, बायकोला घेऊन पळाव. तर रेड्यांनी त्या म्हशीला असं घेरून टाकलं. माझ्या गर्भवती बायकोला इजा होता कामा नये याचा विचार करून त्या रंभानं हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शस्त्र घेऊन तो त्या रेड्यांसोबत युद्ध करू लागला. आता रेडे जास्ती होते, निश्चितच हा एकटा होता. कसा टिकणार आहे त्यांच्या समोर? अनेक रेडेने एकटा रंभ कसा टिकणार आहे? 2-4 रेडे तीक्ष्ण शिंगाचे पळत पळतच आले, चवताळले ते. म्हैस आमची, आमच्या जातीची ती म्हैस, एक तर तू लग्न केलं ना आम्हाला शहाणपणा दाखवतो. 2-4 चवताळलेल्या रेड्यांना आपले धारदार तीक्ष्ण शिंग या रंभाच्या पोटामध्ये खुपसले आणि रंभाचा वध करून टाकला. रंभाचा वध केल्यानंतर तिथे यक्ष धावले. रंभ तर मेला ना. आता रंभ मेल्यावर त्या म्हशीचं पुन्हा ते पाठलाग करू लागले. म्हैस तर रडतच सुटली, जिथं माझा नवराच मेला तिथं माझं काय होणार आहे. यक्ष राक्षस धावले त्या म्हशीच्या रक्षणाकरता. आणि यक्ष राक्षसांनी रेड्यांसोबत युद्ध करून रेड्याचा बंदोबस्त केला, रेड्यांना पळून लावलं. आणि यक्ष राक्षसांनी त्या म्हशीचा असणारा नवरा रंभ त्याचे अंतिम संस्कार केले. वेदी चिता रचली आणि वेदीवरती आणि चितेवरती त्या रंभाला ठेवलं. जुन्या काळातल्या बाया सती जायच्या. अरे जरी म्हैस होती पण त्याची बायको होती ना. मग नवऱ्याला चितेमध्ये जळताना पाहून त्या म्हशीनं सुद्धा काय केलंय माहिती का? म्हशीनं सुद्धा त्या नवऱ्याच्या चालू चितेमध्ये आगीमध्ये उडी मारली. आणि म्हशीनं त्याच्यात उडी मारल्यानंतर त्या म्हशीच्या उदरात गर्भात जो महिषासूर नावाचा राक्षस राहत होता, वाढत होता, तो महिषासूर नावाचा राक्षस प्रकट झाला. त्या चितेतून म्हशीपासून महिषासूर, म्हशीचा पुत्र, तोंड महिषाचं, शरीर माणसाचं, असा रेडा महिषासूर उत्पन्न झाला. हा महिषासुराचा जन्म. महिषासूर बाहेर आल्यानंतर त्याचा बापही आला, जो रंभ मरण पावला होता. त्या रंभालाही त्यानं स्वतःच्या सामर्थ्यानं पुत्रप्रेमानं मोहित होऊन दुसरा देह धारण केला. मेलेला रंभ चितेतून रक्तबीज नावाचा राक्षस होऊन बाहेर आला. रक्तबीज, ज्याचं देवी सप्तशतीमध्येही मला वाटतं वर्णन आहे. ज्याला राक्षसांनी किंवा कोणी देवतांनी मारलं आणि त्याला बाण वगैरे मारले की त्याच्या रक्ताचे थेंब जे जमिनीवर पडायचे ना माऊल्यांनो, त्या एका रक्ताच्या थेंबाचे अनेक रक्तबीज हा तो रक्तबीज, हाच रंभ मुलासाठी तो रक्तबीज बनून आला. आणि मग महिषासुराला त्रिलोकाचं राजा बनवायचं आहे. महिषासूर मेरू पर्वतावरती गेला आणि ब्रह्मदेवाची त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला अमृतवाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेव म्हटले ते वरदान मिळणं तुला सोपं नाही आहे बाबा, मलाही वेळ प्रसंगी मारावं लागतं, दुसरं काहीतरी माग. कुटील बुद्धीने यानं ब्रह्मदेवाला म्हणाला की मग बाई अबला असते, औरतों को बिल्कुल भी अबला मत समजना प्यारे. बाई अबला असतात आणि बाई माझं काय करणार आहे. या कुटील बुद्धीनं या येड्यानं मग मी मेलो तर मला बाईच्या हातानं मरण यावं म्हटले. सोनोने काकू असं वरदान मागितलं. याला काय माहिती होतं म्हणले आदिशक्ती येणार. याला वाटलं बाई काय करणार आहे माझं, मरण आलं तर बाईच्या हाताने मला मरण यावं. तथास्तु. न मग घरी आला. प्रणधिं प्रेषमायास हयारिस तु शचीपतिं ससंदेश हरम शीघ्र
माहुयो वाच दैत्यराट। महिषासूर ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून आल्यावर राक्षसांचा राजा झाला, त्रिलोकाचा राजा झाला, डंका वाजू लागला, त्याचा शिक्का चालू लागला, कोणी त्याच्या समोर टिकेना। रक्तबीज तर त्याचे वडीलच होते। त्याचबरोबर तो बलाढ्य महाशूर त्यांनी पृथ्वीवरचं सगळं राज्य जिंकून घेतलं आणि ताम्र नावाचा दैत्य त्याला खजिनदार केलं। म्हणजे जेवढंही धन लुटलं, पैशाचा हिशोब कोण पाहणार म्हणले त्याचा ताम्र। चिक्षुर नावाचा मदमत्त महाबली अशा सेनापतीजवळ 10,000 सेना सज्ज होती, तर त्याला सेनापती केलं, ताम्राला खजिनदार केलं महिषासुरानं। नीट ऐका, ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केल्यावर तो राक्षसांचा राजा झाला। रक्तबीज त्याचा बापच होता, तो रंभ। ताम्राला त्याने खजिनदार केलं, बँकेचा अकाउंट तू सांभाळवा। त्याच्यानंतर चिक्षुर नावाचा जो सेनापती होता, त्याच्याजवळ 10,000 सेना होती, त्यानं सेनापती म्हणून नेमलं। असिलोमा, उद, बिडाल, बाष्कल, त्रिनेत्र असे अनेक राक्षस त्यांनी जमा केले आणि नोहे इंद्राचंही राज्य त्या दुष्टानं जिंकून घेतलं। आता इंद्राचंही राज्य जिंकून घेतल्यानंतर इंद्रही हारला, बृहस्पती हारला, नोहे याच्यामध्ये लिहिलं। भगवान शंकर आणि विष्णू सुद्धा त्याच्यासोबत परास्त झाले। आता हा महिषासूर काय होता म्हटले, म्हशीचा पुत्र आहे, पण त्याच्यामध्ये एक कला आणखीन होती। काही लोक नाही का म्हणले रंग बदलते, म्हणजे जबान बदलतात, म्हणजे सरळच म्हणा त्यांना। लक्षात येत आहे का? याच्यावर जो टिकत नाही ना म्हणले त्याला पुन्हा जीवनामध्ये स्थान देऊ नका। हा महिषासूर कसा होता माहिती का? हा म्हशीचा पुत्र होता म्हणून रेडा होता, म्हणजे महिषासूर म्हणजे रेडाच म्हणा ना मराठीमध्ये। हा रेडा होता, पण या रेड्याला हत्ती होता येत होतं। देवी भागवत लिहिलं हत्ती व्हायचा, कधी कधी सिंह होता येत होतं आणि माणूस होता येत होतं। माणसाचंही तसंच आहे, माणूस फक्त आपण शरीरानं माणूस आहे, पण आपण कधी मध्ये काय करतो म्हटले, मी इथालचं नाही सांगत, प्रमाण देणार आहे त्याला, असं माझ्याकडे डेंजर पाहू नका, म्हणजे मला भीती वाटेल सांगायला। नाही तर आहोत म्हटले आपण माणूस, पण काय करतो म्हटले, कधी कधी कुत्र्यासारखं वागतो, म्हणजे कुत्र्यासारखं भुंकायला लागतो आपण, कधी कोल्यासारखं वागतो, कधी सिंहासारखं वागतो। तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे ना, भुंकती ती द्यावी भुंको, आहे का नाही गाथ्यामध्ये? भुंकती ती द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिको, भाविकाने दुर्जनाचे काही मानू नये साचे। 266 अभंगाचा नंबर 266। 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंगात आहे। म्हटले माणूसच, पण कधी कधी जनावर होतो म्हटले। तसा हा महिषासूर, म्हणजे समजावं, जो फक्त दिसतोय माणसासारखा पण वागतो जनावरासारखा म्हटले, तो महिषासूरच आहे। लक्षात येत आहे का? बरं झालं तुम्ही देवी भागवत कथा ठेवली, मला व्याख्या करायला चांगलं भेटतायत। दुसऱ्या कथेत एवढ्या व्याख्या थोडी करता आल्या असत्या मला। दिसतोय फक्त माणूस म्हणले, पण वागतोय जनावरासारखा, तो निव्वळ म्हशीचाच पुत्र समजावा म्हटले, महिषासूरच आहे तो। विष्णू याच्यासोबत अंधक नावाचा दैत्य आहे। भगवान विष्णूचं आणि अंधकाचं युद्ध 50 दिवस चाललं म्हटले, 50 दिवस। देवांचा पराभव झाला, देवता डोक्याला हात देऊन बसले आणि देवता म्हणले आता आपलं काही खरं नाही, वरण भात आणि काजू बदाम खाऊ आपण हारलो। अरे म्हणले असं नाही रे बाबा, त्या मूर्खानं वरदान प्राप्त केलं, मूर्खाची सत्ता खूप चालली, म्हणजे सज्जनानं घाबरून जायचं काही कारण नाही। म्हटले थोडे आहे चित्त साह्य झाली या, हर्षामर्ष पाहे अंगी पांडुरंगी सरले ते। 85 अभंगाचा नंबर। थोडं आहे म्हटले, थोडं दम धरा। वरती जसे साहेब आले ना, खूप वर्षांनी आले, तसं चांगलं राज्य यायला थोडा टाईम लागत असतो। चांगल्या टाईमावर प्रोग्राम लॉन्च केला पाहिजे। रॉंग टाईममध्ये जर का प्रोग्राम लॉन्च झाला तर माणसाचा पोपट होऊन जातो म्हणले। मला ते जास्ती त्याच्यात घुसायचं नाही, मी काही माणूस नाही, पण जसं कोरोना काळामध्ये जे मुख्यमंत्री झाले काहीच उपयोग झाला नाही। यार झाले तर झाले, कधी झाले म्हणले, ते कोरोना काळात झाले, काहीच करता आलं नाही। लक्षात येतंय का मी काय बोलतोय? मग प्रोग्राम चांगल्या पिरियडला, चांगल्या टाईमला, ग्रहांची, देवाची, आईवडिलाची अनुकूलता असली पाहिजे, अशा टाईमाला लॉन्च झालं पाहिजे। माणसाने एखादा प्रोग्राम स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे। चुकीच्या टाईमावर काही केलं तर मग ते एक म्हण आहे मराठीमध्ये, बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या। माळ्याची मका कोल्याचं भांडण, कहा पे गए थे कहा पे भी नाही, क्या लाया कुछ नाही, ग्लास तोडा बाराणा, घेणं देणं कंदील लावून येणं। माळ्याची मका कोल्याचं भांडण, जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारण बेरसी माघारा अजून तरी पजित खोरा। 2168 अभंगाचा नंबर 2168। तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे।
अरे इथे आलात तर काहीतरी सोबत घेऊन जा म्हटले. काय नेता म्हटले सोबत? गाव नेता का काय? कशाचं गाव नेता? बनेन सुद्धा माणसं सोबत जात नाही म्हटले. आणि लोक म्हणतात माझ्याशिवाय गावातलं काही चालत नाही. द्रव्य मिळविले कोणी सवय नाही रे लंगोटी भर. आता माणूस झालो म्हटले, पुन्हा होऊ का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. मग का माणसानं चांगलं वागू नये? मला सांगा ना तुम्ही, का माणसानं चांगलं वागू नये? 5 वर्षाचा आपला परिचय आहे. मी तुमच्या गावाच्या सानिध्यात आहे, तुम्ही माझ्या सानिध्यात आहात. मी यायच्या आधीपासून वाट पाहता वारंवार तुम्हाला वाटतं बाबांनी आपल्या गावात यावं. नोहे नोहे चला, हा तुमचा आणि माझा गावाचा प्रश्न झाला. हे भजन आपल्याला स्पष्ट करताय ना की माणसाच्या सोबत काहीच जाणार नाही. हा जन्मही पुन्हा भेटणार नाही, सांगता येत नाही म्हटलंय. हा जन्मही आपल्याला पुन्हा भेटतो का नाही? या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावी. लोकांना तुमच्या सानिध्यामध्ये यावं. खरोखर आहे, 100 वेळेस आपण प्रेम करावं. हा जन्म आपल्याला मिळाला आहे म्हणून सोबत काही माणसाच्या जाणार नाही आहे. जाणार आहे फक्त त्याचं सत्कर्म आणि दुष्कर्म, पुण्य आणि पाप, सज्जनता आणि दुर्जनता. सज्जनता, दुर्जनता, पुण्य, पाप, सत्कर्म आणि दुष्कर्म हे सोबत जाणार आहे. काही माणसाच्या सोबत दुसरं जाणार नाही. आणि म्हणून या महिषासुराच्या त्रासानं त्रस्त झालेले देवता एकत्र झाले. सज्जनाला जास्ती त्रास देऊ नये बरं का, कारण सगळे सज्जन जर का एकत्र आले, जसं उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठामध्ये सुद्धा हा जबरदस्त सिद्धांताचं दर्शन करवलं. दृष्टांताच्या माध्यमातून कापुराचा दृष्टांत दिला. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जयसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला. हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. का म्हटले? जसं कापूर लावला की काही क्षणातच जळून खाक होतो. कापूर लावल्यावर जसं काही क्षणातच जळून खाक होतो, ठाईचं समाप्ती जैसे झाली. कापूर लावल्यावर कापून जसा जळून खाक होतो, तसा खरा सज्जन जर का देवाच्या मार्गात आला म्हटले तर मोक्षाच्या रेषेवर म्हणजे मोक्षाचं तिकीट त्याचं कन्फर्म होतं. आणि याच्या उलट जसं नित्य सत्यामीठ हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासे न पाहे दृष्टी, रामकृष्ण उच्चारानंतर अशी तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा, तया मोक्ष ज्ञान देवा पाठ. नारायण नाम पाविजे उत्तम निज स्थान. 14 नंबरचा भंग हरिपाठामधला ज्ञानेश्वर महाराजांचा. हे हरिपाठ आम्हाला रोज म्हणावंच लागतो. ज्याला म्हणता येतो, ज्याला सांगता येतो समजावं त्याच्या पाठ आहे. म्हणजे माझा पाठ आहे, मी पूर्णच म्हणून दाखवू शकतो तुम्हाला, पण आता श्रंखला ती नाही आहे. म्हणजे मी याच्याकरता तुम्हाला सांगतोय की कीर्तनकाराच्या जवळपास 80% कीर्तनकारांच्या हरिपाठ पाठ नाही आहे. खोटं वाटत असेल तर अभंग द्या, महाराज हे हरिपाठातल्या 25व्या नंबरवर अभंग करून दाखवा, कीर्तन करून दाखवत. लगेच कीर्तनकार असे डोके खाजवायला लागते. मग मी आता ना हातपाय धुवून येतो आणि मग देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कि कितना बदल गया इंसान, कि कितना बदल गया इंसान, कि कितना बदल गया इंसान. काड्याच्या पेटीतली एक काडी काढून ती पेटवून जर का गवतावर टाकली तर एकच काडी जशा अख्ख्या वाळलेल्या गवताच्या गंजीचा नाश करतो म्हटले, तसं एकदा नाव घेतल्यानंतर अनेक पापाचा नाश होतो. तसं खूप सज्जन जर का एकत्र आले म्हटले, नोहे नोहे एकच सज्जन अख्ख्या दुर्जनांना नाश करण्यासाठी काफी आहे म्हटले. एकच सज्जन, संत संगतीचे काय सांगू सुख. एकच सज्जन म्हटले बरं का, नीट आहे का शब्दाकडे लक्ष द्या. एकच सज्जन अनेक दुर्जनांचा नाश करू शकतो. म्हणजे कसं माहिती की तुम्हाला, मला सांगायला वेळ नाही पण 2 मिनिटं सांगून मी पुढे विषयाकडे वळतो. यमानं एक लिस्ट दिली होती, लिस्ट कोणाकोणाला उचलून आणायचं म्हणून. नामदेव महाराजाच्या काळामध्ये एक लिस्टच दिली ती, जा पंढरपूरमध्ये यांना उचलून आणा. त्यांना कसं काहीतरी पेपर फुटला, लीक झाली होती गोष्ट की आम्हाला उचलायला येणार. ते नामदेव महाराजाला शरण गेले
आणि असेच डुप्लिकेट वारकरी होते खाणारे पिणारे. पण ते म्हणले नामदेव महाराज देवाशी बोलतात, नामदेव महाराजच आपल्याला वाचवू शकतो. मग नामदेव महाराज म्हणले व्हा वारकरी, करतो तुम्हाला वारकी. चंद्रभागेत त्यांनी आंघोळी गिंगोळी केल्या. नामदेव महाराजांनी त्यांना गोपीचंदनाचे टिळे वगैरे माळी घालून दिल्या आणि या म्हणले झेंडे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ध्वजे कुंच करू टके शंकरानिके करून तुका म्हणे हिची नीट जवळी वाट वैकुंठा. 1915 अभंगाचा नंबर. पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळी तंतडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शिन झाली या दर्शन एक वेळ तुका म्हणे नेरी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना. 1096 अभंगाचा नंबर. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल घ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल. 1645 अभंगाचा नंबर. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कुठे देव उभा उभी भेटे. 88 अभंगाचा नंबर. एवढं वर्णन. डुप्लिकेट माणूस सुद्धा तिथे पवित्र होतो म्हटले. नामदेव महाराजांनी त्यांना स्नान करून गळ्यामध्ये माळी गोपीचंद्राची टीळ वगैरे लावून दिल्यानंतर झेंडे घेऊन निघले होते. यमाचे दूत त्यांना घ्यायला आले होते. पण यमाच्या दूतानं यमाने यमाच्या दूताला काय सांगितलेलं आहे, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोषनामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. जिथं काकडा हरिपाठ ऐकायला येतो त्यांच्या शिवेवर म्हणजे आपलं कोटनांद्याचं आपल्या सप्त्याचं बॅनर जिथं लागलं नाही म्हणलं तिथं सुद्धा जायचं नाही जर का आवाज येत असेल म्हटलं तर. आणि यमाचे दूत घ्यायला आले. पाहिलं रामदेव महाराज सकोर रामकृष्ण हरी विठोबा रखमाई हे भजन करत चालले. आणि झेंडे पाहिले ज्यांना ज्यांना उचलायचं होतं ज्यांचं ज्यांचं मरण जवळ आलं होतं म्हटलं अरे हे तुळशीची माळ. पंढरपूरच्या दिंडीमध्ये जाऊन हातामध्ये पताक्याचा झेंडा ज्याच्या हातात डोक्याला गोपीचंदन आहे माळ आहे. एक सज्जन किती दुर्जनाला पळून लावू शकतो ते सांगतोय मी या दृष्टांतातून. जे मरणार होते त्यांनाही पाहून यमाचे दूत घाबरले. का कुंचे पताकाचे भार भेने पळती यम किंकर आले यमाचे डिंगर. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत. ज्यांना उचलून न्यायचं होतं म्हणले ते घाबरले. भाऊ टप्पू टप्पू माळा वरती घातलेली आहे. या माळेची शक्ती आहे ही या गंधेची शक्ती आहे. आणि कोण आहे म्हटलं एकच सज्जन संत नामदेव महाराज सारखा. तितक्या तत्वानुयुक्त जर का एक संत असेल ना तर अनेक पापी लोकांचा उद्धार करू शकतो. पाप हानी प्रजा येते तिळ मात्र शंका नाही याच्यामध्ये. तिळ मात्र 100% मैं बोलता हूँ ना ये 100% 24 कैरेट गोल्ड जो होता है उतनी 100% ये बात खरी है. प्योर सोना गोल्ड कोई बदल नहीं सकता इस बात. एक सज्जन पाहिजे म्हटले. आता तुम्ही मला गावच सज्जन भेटलंय म्हणजे गावच माझ्यासारखं झालं. फक्त दुर्दैवानं मी इथे राहायला येऊ शकत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राधे राधे. पावले घेऊ शकता तुम्ही झोप जर काही असेल तर. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे राधे. खड़े होकर के सभी भक्त राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे. पीछे वाले भक्त मित्र दोनों हाथ उठा करके बोलो राधे 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 श्याम से मिला दे. 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 कन्हैया के बंसी से आवाज आई. कन्हैया के बंसी से आवाज आई. राधे 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 हरि बोल. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे. सगळ्या पाठीमागच्या माऊल्या माता बहिणी पावल्या फुगडी खेळा. देवीची कथा उभा राहू नका.
राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे हरि बोल राधे राधे ओ राधे 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 ओ राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे हरि बोल पीछे वाले भक्त मित्र दोनों हाथ उठा करके ताली से बजाते हुए अजी गैया बोले राधे राधे बछड़े बोले राधे राधे गैया बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ओ गैया बोले राधे 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 बछड़े बोले राधे 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 गैया बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 दूध की धार से आवाज आई दूध की धार से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे हरि बोल राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे क्या बात है बहुत अच्छा सावरी सरुतिया हाथों में बांसुरिया सावरी सुरतिया हाथों में बांसुरिया और गुलगुलाल बाल सपनों में सखी देखो नंद गोपाल सपनों में सखी देखो नंद गोपाल सपनों में सखी देखो नंद गोपाल सावरी सुरतिया हाथों में बांसुरिया सावरी सुरतिया हाथों में बांसुरिया और घुंघराला बाल सपनों में सखी देखो नंद गोपाल सपनों में सखी देखो नंद गोपाल सपनों में रे सखी देखो नंद गोपाल ऐक मुकुंदा विनु
श्याममी राधिका राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे शिरावाली कुलस्वामिनी तुळजा भवानी की जय जगदंबा महाराणी जय अष्टसिद्धि विनायक गणपति भगवान की की जय देवी भागवत महापुराण की राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे कन्हैया के बंसी से आवाज आई राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र सगळे दुष्ट महिषासुरापासून परास्त झाल्यानंतर चिंताक्रांत झाले आणि एका ठिकाणावर जमा झाले. ब्रह्मदेवाने त्या दुष्ट महिषासुराला दिलेल्या वरदानामुळे महिषासूर मदोन्मत्त झालाय. आपण सर्व देवांनी आता एक उपाययोजना केली पाहिजे. भगवान विष्णू आणि शंकर म्हणतात की सगळ्या देवांच्या शरीरातून निघालेल्या तेजानं एक महामाया आदिमाता विश्वमाता जगतजननी चंडी चामुंडी काली देवीला प्रकट केलं पाहिजे, म्हणजे देवीला जन्म दिला पाहिजे, जेणेकरून पूर्ण शक्तीनिशी ती माता भवानी त्या दुष्ट महिषासुराचा वध करेल. हातामध्ये अक्षता ठेवा. देवीच्या प्राकट्याची मुख्य देवी भागवतातल्या देवीच्या प्राकट्याची कथा आहे, मी जेव्हा सांगेल तेव्हा टाकायची. सगळे देवता जेव्हा परेशान झाले महिषासुराच्या जाचाला कंटाळून, तरसा तेत संप्राप्य वैकुंठम विष्णुवल्लभम दद्रशुः सर्वशोभाढ्यम दिव्य सद्य विराजितम. सगळे देवता म्हणतात कितीही वेळेस गेलं तरी महिषासुरासमोर आपला टिकाव लागत नाही, आणि म्हणून भगवान विष्णूंनी जी उपाययोजना काढली की सगळ्यांच्या तेजाच्या द्वारे एक देवी बनवू. आता देवी जन्माला कशी आली, जन्म म्हणताच येणार नाही, प्राकट्य कसं झालं ऐका. सांगतात की महिषासुराला मारण्याकरता ज्या स्त्रीची गरज होती त्या आदिशक्तीला प्रकट करण्याची उपाययोजना देवांनी केली. विष्णू ब्रह्मा शंकर अन्यही देवता एकत्रित आहेत. तितक्यात असा विचार करत असतानाच भगवान विष्णूच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. भगवान विष्णूच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. त्याचं अवलोकन सगळ्या देवांनी केलं. शरीरातून एक तेजाचा गोळ बाहेर आला. ब्रह्मदेवाच्या मुखातून एक तेज बाहेर पडलं. विष्णूच्या शरीरातून तेज बाहेर आल्यावर त्याचं अवलोकन शंकरांनी आणि भगवान विष्णूंनी केलं. ब्रह्मदेव आणि विष्णूच्या शरीरातून तेज बाहेर पडल्यानंतर भगवान शंकराच्या शरीरातूनही एक अभूतपूर्व तेज बाहेर पडलं. ते रौप्य वर्णाचं होतं. रौप्य म्हणजे चांदीसारखा रंग होता. शंकराच्या शरीरातून ते तेज निघालं आणि प्रचंड उग्र होतं. भगवान विष्णूच्या शरीरातून ते तेज निघालं होतं ते पांढऱ्या रंगाचं होतं, आणि ब्रह्मदेवाच्या शरीरातून निघालं जे तेज होतं ते तांबड्या रंगाचं होतं. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शरीरातून निघालेले तेज एकत्रित झाले. याचं अवलोकन सगळे देवता करतायत. ब्रह्मा विष्णू महेशाच्या शरीरातून निघालेल्या तेजाने जेव्हा एक संधता केली, म्हणजे एकत्रित ते तेज जेव्हा झालं, तेव्हा इंद्राच्या शरीरातूनही घन असे चित्रमय सर्व गुणयुक्त व असह्य असे तेज निर्माण झाले. अशाच प्रकारे कुबेर, यम, अग्नी, वरुण या सर्व देवेश्वरातून अशीच अनेक तेजे एकाच वेळी बाहेर पडली
अखेर या महातेजाचा दिव्य लोळ पाहूनच देवांना आपले आश्चर्य वाटले. सगळ्या देवतांच्या मुख्य ब्रह्मा विष्णू महेश, मग इंद्र आणि कुबेर, यम, वायू, अनल, अग्नी या सर्व देवांच्या शरीरातून निघालेल्या तेजानं जेव्हा एकत्रिता धारण केली, म्हणजे एकत्रित ते तेज जेव्हा झाले, थोड्याच वेळात त्या तेजातून सौंदर्य संपन्न आणि महातेजस्वी अशी स्त्री निर्माण झाली. आणि ती स्त्री साधारण नसून असाधारण, म्हणजेच शंकर शिव आहे तर ती अंबिका आहे, शंकर परमात्मा आहे तर ती प्रकृती आहे, शंकर ब्रह्म आहे ती माया आहे, शंकर जीव आहे ती चेतना आहे. आदि शक्ती महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका, श्री दुर्गा, परांबा, कल्याणी, आदि माया अशी प्रकट झाली. सगळ्या देवांच्या शरीरातून ती प्रकट झाली. बोलिये जगदंबा माता की जय, रेणुका माता की जय, दुर्गा भवानी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय. कोण्या राजा राणीपासून देवीने जन्म घेतला नाही म्हणून पाळणा नाही देवीचा. प्राकट्य महोत्सव आहे. भगवान जन्म लेते भय प्रकट कृपाला, जो रामायण में पे गाया गया ना, दीन दयाला कौसल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा, तनु घनश्यामा, निज आयुध भुजचारी, भूषण बनमाला, नयन विशाला, शोभा सिंधु खरारी, कह दुई कर जोरी, अस्तुत तोरी, केहि विधि करो अनंता, माया गुण ज्ञानातीत अमाना, वेद पुराण भनंता, करुणा सुख सागर सब गुण आगर, जेह गावई श्रुति संता, सो मम हित लागी जन अनुरागी, भयहु प्रकट श्रीकंता, ब्रह्मांड निकाया निर्मित माया, रोम रोम प्रतिपेद कहे, मम उरसो बासी यह उपहासी, सुनत धीर मति थिर न रहे, उपजा जब ज्ञाना प्रभु मुस्काना, चरित विधि बहु किन्नी चहे, कही कथा सुहाई मातु बुझाई. ये बहुत सारी चौपाइयां मेरे पाठांतर है, लेकिन कहने का तात्पर्य ये जो दोहा है राम के जन्म का प्राकट्य को दर्शाता है. देवीचं प्राकट्य आहे, जन्मनो है. अशी देवी प्रकट झाल्यानंतर पुढे ऐका, लक्षात आलं, सगळ्या देवांच्या शरीरापासून देवीचं प्राकट्य आहे, म्हणजे आगमन आहे, अवतरण आहे. अवतार आहे, जन्म म्हणा हवं तर तुमच्या भाषेत. ती सर्व देवतांच्या पासून उत्पन्न झाली असल्याने त्रयोगुणांनी व त्रिवर्णांनी युक्त होती. ऐका, सगळ्या देवानं तिला बनवलं म्हणून तिच्यामध्ये 3 गुण होते आणि 3 रंग होते. म्हणजे देवीचा रंग गोरा पण होता, सरपंच सावळा पण होता, निळा पण होता. विष्णूचा निळा रंग घेतला, विष्णूचा निळा, शंकराचा पांढरा आणि ब्रह्मदेवाचा गोरा. पांढरा पूर्ण पांढरा ते तिकडचे अमेरिकेचे बिलकुल पांढरे फसट, बिलकुल पांढऱ्यात आणि गोर गोर म्हणजे थोडंसं तिळासारखं शेण टाईप गोरा. शेण टाईप गोरा, माझी चमडी दिसते का, याला गौरवर्णी म्हणतात, शेण टाईप गोरा. जसे तिळाचेही 3 रंग आहेत, एक पूर्ण पांढरा, एक पूर्ण काळा आणि एक गौरवर्णी तीळ. निम गोरा म्हणा हवं तर त्याला, आहे ना काकू. पूर्ण पांढरट गोर वेगळं, ते अमेरिकेचे लोक वगैरे नाही का, ते पूर्ण पांढर फसट तो रंग आहे म्हटले आमच्या भगवान भोलेनाथाचा, शंकराचा. शुद्ध पांढरा कापराचा रंग जसा आहे ना, तशा पद्धतीनं भगवान शंकराचा रंग घेतला देवीनं, विष्णूचा निळा रंग घेतला, ब्रह्मदेवाचा गौर रंग घेतला. सगळ्या देवानं तिचं प्राकट्य जन्म झालेला असल्यामुळे ती 3 गुणांना युक्त आहे. देवीच्या शरीराला 3 रंग आहेत आणि तिला त्या सप्तशृंगी वनी, देवी जेव्हा सगळ्यात पहिले भारतात आली तर कशी आली म्हणले, तिची सप्तशृंगीची वनी आहे का तीच आहे ती. तिला 18 हात होते म्हणले सगळ्या देवाचे, अशी उभा आहे ती मस्तपैकी. कोणी कोणी पाहिलं आहे तिथं, हात वरती करून सांगा ना वरीला कोण कोण गेलाय. हे असं आहे का नाही, सुंदर है एकदम. जो हमारे वृंदावन के संतों ने वो ठाकुर के लिए गाना गाया है, वो नजर ना लग जाए होय होय, वो ये ठाकुर बाके बिहारी का गाना. देवालाही नजर लावतात म्हणले लोक, माणसाचा सोडा, देवालाही नजर लावतात. देवाला बाप ही मूर्ती, त्याच्यासाठी ते एक
आमचे चित्रविचित्रने ते गाणं म्हटलेलं आहे, नजर ना लग जाए. बहुत सुंदर भजन है, कभी दूसरी बार हम सुनाएंगे क्योंकि भजन का कार्यक्रम तो है नहीं. 18 हात होते तिला. सगळ्या देवाच्या तेजापासून बनलेली देवी 3 रंगानं युक्त आहे. तिला 18 हात आहेत, 3 गुण आहे तिच्यामध्ये. सत्वगुणही आहे, रजोगुणही आहे, 3 तमोगुणही आहे. पांढरा म्हणजे गोरा रंगही आहे, कापरासारखा शुभ्र रंगही आहे, विष्णूचा निळा रंगही आहे. तिला 18 हात आहेत. ती विश्वमोहिनी होती. तिचं मुख श्वेतवर्णी होतं, म्हणजे कापरासारखं पांढरं मुख होतं तिचं. ओठ आरक्त होते, म्हणजे लाल रंगाचे ओठ होते त्या देवीचे. सर्व अलंकाराने ती विभूषित होती. हजारो भूषणांनी ती युक्त होती. दागिने असे 2-4 नाही आपल्यावर, 1000 दागिने घातलेले तिने. हजारो दागिने, सर्व अलंकाराने ती विभूषित होती. हजारो भूषणाने युक्त होती. ती महालक्ष्मी केवळ असुर नाशा करताच निर्माण झाली होती. ही सर्व हकीकत ऐकून जन्मेजय म्हणाला, हे महामुनी श्रेष्ठ, आपण त्या भगवतीच्या शरीराचे वर्णन करा. तिचे कोणते अवयव कोणत्या देवापासून निर्माण झाले. हे बरोबर आहे, देवानं प्रकट केलं ना, मान्य आहे ना, पण कसं हे तर सांगा म्हटले. व नुसतं सगळ्याचं तेज एकत्रित झालं मग देवी बनली, पण कोणत्या देवापासून तिचा हात बांधला, कोणापासून होड बांधला, हेही आम्हाला ऐकायचं आहे. म्हणजे आमचं हृदय गदगद होईल. का ते सर्व तेजाच्या एकाच मिश्रणाचे होते. त्याप्रमाणे कोणी तिला कोणती आयुधे दिले. काय प्रश्न विचारले. सर्व देवांच्या तेजानं ती बनली हे मला मान्य आहे, जन्मेजय म्हणाला व्यासांना, पण कोणत्या देवापासून तिच्या शरीराचा कोणता अवयव बनला आणि तिच्या 18 हातामध्ये जे शस्त्र होते ते कोणत्या देवाने तिला कोणतं शस्त्र दिलं. हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहे. की डोळा कोणापासून बनला, नाक कोणापासून बनलं देवीचं, पाय कोणापासून बनला, आणि कोणत्या देवानं तिला कोणतं शस्त्र दिलं. हे आपल्या वाणीतून ऐकण्याची माझी इच्छा आहे. व्यास म्हणाले, कुरुश्रेष्ठा, सविस्तर हकीकत मी तुला सांगतो, ऐक. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही तिचे वर्णन करू शकणार नाही, मग तिचे परिपूर्ण वर्णन मी कसे करू शकणार. ती उत्पन्न झाली हेच मी शब्दाने सांगतो, कारण ती नित्य देवकार्य सिद्धीस नेण्याकरता अनेक रूपे धारण करते. आणि पुढे सांगितलं की ऐक, सर्व देवतांनी तिला सगळ्यात अगोदर शंकराच्या तेजामुळे तिचे मुख कमल प्रचंड शुभ असे श्वेतवर्णाचे झाले. शंकराच्या तेजानं देवीचा चेहरा बनला म्हणले. शंकर कापरासारखे आहेत ना, तिचाही रंग, तिचाही देवीचं तुम्ही दुर्गा माता पहा ना, किती गोरी असते, किती गोरी असते आमची दुर्गे माता. दुर्गा माता गोरीच आहे ना. इकडे गावात बसते का नाही नवरात्रीमध्ये. देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्याचा रंग गोरा असतो का, तर तिचं मुख शंकरापासून बनलं होतं म्हणले. यमाच्या तेजानं तिचे केश मेघवर्णी झाले. यमाच्या तेजानं तिचे केस देवीचे मेघवर्णी झाले. दीर्घ वक्रांगाने युक्त व मनोहर झाले. संध्याच्या तेजामुळे तिच्या भिवया वक्र स्निग्ध कृष्णवर्ण व अति तेजस्वी जणू बदनाची धनुष्यच अशा झाल्या. संध्या म्हणजे कोण. संध्या म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी संध्या. दुसरं नाव सरस्वती तिचं. संध्या उर्फ सरस्वती. माता सरस्वतीच्या तेजानं देवीच्या भुवाळ्या बनल्या. वायूच्या तेजापासून तिचे कान प्रबळ झाले. मदनाच्या झोपळ्याप्रमाणे भासत होते. कान वायूच्या तेजानं झाले आहेत देवीचे. कुबेराच्या तेजापासून देवीचं नाग बनलं. ते नुसतं बनलं नाही म्हटले, अतिव सुंदर व स्तिग्धवर्णी झाले. तिचा आकार तिला पुष्पाप्रमाणे होता. तिल पुष्पाप्रमाणे त्या नाकाचा आकार एकदम सरळ, बिलकुल वाकडं नाही, कुठं ढेमसं नाही. अलग लक्षात. त्या तेजानं ते नाक अतिशय सुंदर देवीचं. त्याचप्रमाणे दक्षादिकांच्या तेजामुळे उत्पन्न झालेले दक्षाच्या तेजानं देवीचे दात बनले. ते नुसते बनले नाही म्हटले, कुंदकलिके सारखे तेजस्वी व तुळतुळीत होते. अरुणाच्या तेजानं तिचे अधर, अधर म्हणजे हात, संस्कृत में हाथों को अधर कहा गया है. वरुणाच्या तेजानं देवीचे 18 हात बनले होते, अतिशय लाल. तर कार्तिकाच्या तेजाने तिचे उत्तरोष्टात रमणीयतेची भर पडली होती. कार्तिक म्हणजे शंकराचा मुलगा. उत्तरोष्ट पाठीकडचा भाग. तिचे अत्यंत शुभ्र असे 18 हात कोणी बनवले असतील सांगा बरं. तिचे 18 हात जे म्हटले 18 हात, तिचे 18 हात भगवान विष्णूच्या तेजापासून निर्माण झाले. अष्टवसूपासून तिच्या अंगुळी, हाताचे तिचे बोट. अष्टवसू जे महाभारत याच्यात काल आपण ऐकलं ना, गंगेचे पोर भीष्माचार्य आणि त्यांचे भाऊ, त्या अष्टवसूपासून तिचे हाताचे बोट बनले. सोमाच्या तेजामुळे, सोम म्हणजे चंद्राच्या तेजामुळे माताचे तिचे स्तन निर्माण झाले.
इंद्राच्या तेजामुळे तिचा मध्य भाग म्हणजे पोटाचा भाग तयार झाला, 3 बळ्यांनी युक्त असा झाला. देवीच्या मांड्या व पोटऱ्या वरुणाच्या तेजानं उत्पन्न झाल्या व भूमीच्या तेजाने तिचा विपुल कटिप्रदेश निर्माण झाला. तेव्हा हे जन्मे जया, अशा प्रकारे सर्व देवांच्या तेजोराशीपासून उत्पन्न झालेली ती उत्कृष्ट बांधा, सुंदर स्वरूप व अतिय मनोहर स्वर यांनी मंडित होती. प्रकट झाल्या झाल्याच गायन करत होती म्हटले देवे, प्रकट झाल्या झाल्याच गायन करत होती. ती स्त्री दृष्टी पडताच देवांच्या मनातील महिषासुराची भीती पार मावळून गेली. हिला पाहिले म्हणले आता त्यो काय करणार आहे आमचं, ज्या महिषासुरानं देवाला त्रस्त करून सोडलं होतं. अशी विराट देवी पाहिली देवा, महिषासुराची अजिबात भीती वाटेना देवांना. ते अत्यंत आनंदित झाले. नंतर विष्णू सर्व देवांना म्हणाले, हे देव हो, आता आपली सर्व शुभ भूषणे, भूषणे म्हणजे आपलं जे काही आवडती वस्तू आहे ती वस्तू आणि आयुधे म्हणजे शस्त्रास्त्र हिला द्या. आणि आता त्वरा करून नाना प्रकारचे तेजस्वी आयुधे निर्माण करून हिला अर्पण करा. आपल्याकडचे द्या पण काही नवीन निर्माण करून द्या. विष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमुदित झाले. त्यांनी आपली सर्व भूषणे व शस्त्रास्त्रे देवीला अर्पण केली. काय काय ऐका, आता कोणी कोणी काय काय दिलं देवीला 18 हातात ऐका. क्षीरसागराने प्रसन्न चित्ताने अरक्तवर्णी दिव्य सूक्ष्म कधी जुनी न होणारी अशी हिरवी वस्त्रे व एक उत्तम प्रकारे शंगारलेला हार दिला. कोणी म्हटले, कोणी? क्षीरसागरानं देवीला हिरवी साडी दिली होती म्हटले. कधीच जुनी होत नाही म्हटले ती साडी. कधी घातली की ती फ्रेशच अशी घडीनं मोडलेलीच दिसते. का तर ती समुद्रानं दिली होती म्हटले देवीला. कोट्यवधी सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चुडामणी, ज्या चुडामणी चुड्यामण्यामध्ये करोडो सूर्याचं तेज एकवटलेलं आहे असा दिव्य चुडामणी, शुभ्र कुंडले कानात घालण्याकरता, हातातील गोट, गोट कुठे असतात हातातील? हातातील गोट, बाजूबंद व नाना प्रकारच्या रत्नाने सुशोभित अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्यानं निर्माण करून दिल्या म्हणजे बांगड्या देवीला. सूर्यापेक्षा तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर व निर्मल रत्नजरित तोरड्या त्वष्टा ब्रह्मांड जगदंबेला अर्पण केल्या. रम्य कंठभूषणे, गळ्यामध्ये घालायचे नेकलेस वगैरे अशा पद्धतीने रम्य कंठभूषणे व तेजस्वी अंगठ्या महासागरानं देवीला दिल्या. त्याही बोटामध्ये 10 अंगठ्या, सुवर्णाच्या पुष्पानं गुंफलेली सुगंधी व भ्रमरानं युक्त अशी वैजंतीमाला वरुणानं देवीला दिली. हिमालयाने सर्व रत्नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंहतीला वाहना करता दिला. अशा प्रकारे सर्व रत्नगुणांनी अलंकृत होऊन ती भगवती देवी सिंहावर स्वार झाली. विष्णूनं आपल्या सुदर्शन चक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून देवीला अर्पण केले. देवीच्या 18 हातामध्ये एक चक्र आहे म्हणले, ते चक्र विष्णूनं तिला दिलं. एक त्याला सहस्र आर्या होत्या म्हणजे 1000 धारा होत्या. त्याला शंकरानं त्रिशूळापासून एक दुसरा उत्तम असा त्रिशूळ निर्माण करून भगवतीला दिला. वरुणाने प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून मधुर नादयुक्त व मंगलकारक शंख निर्माण करून दिला. सूर्याने दैत्य विनाशक अशी वेगवान शतघडी नावाची महाशक्ती तिला अर्पण करून दिली. वायूनं अद्भुत व उग्र शब्द करणारे धनुष्यबाणाने युक्त असलेले धनुष्य भात्यासह दिले. इंद्रानं आपल्या वज्रापासून अति भयंकर वज्र उत्पन्न करून देवीला दिलं. व ऐरावताच्या घंटेपासून एक उत्तम नाद करणारी घंटा दिली. म्हणून देवीच्या 18 हातामध्ये पहा, एक घंटाही आहे, एक वज्रही आहे, एक त्रिशूळही आहे, एक शंखही आहे, एक चक्रही आहे. प्रलयकारी ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून दुसरा एक तेजस्वी दंड यमाने दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलाने भरलेला कमंडलू दिला. वरुणानं पाश दिला. पाश म्हणजे काय? गणपती बाप्पाकडे असतो तो पाश, परशुराम तो पाश. कालानं ढाल तलवार आणि विश्वकर्म्याने परशु दिला. कालानं काय दिलं? ढाल आणि तलवार. विश्वकर्म्यानं परशु दिला. कुबेरानं सुरेनं भरलेले एक सुवर्णाचे पानपात्र दिले. पानपात्र म्हणजे खाईचं पान, विड्याचं पान बरं का. वरुणाने दिव्य मनोहर कमल अर्पण केले. दैत्यांचा नाश करणारी व अनेक घंटाचा नाद करणारी एक कौमोदकी नावाची गदा त्वष्टाने तिला दिली. त्याशिवाय अभेद्य कवचासह अनेक प्रकारची अस्त्रे दिली. सूर्याने आपले किरणे जगन्मातेला बहाल केली. अशा प्रकारे सर्व भूषणांनी मंडित व आयुधांनी संपन्न झालेल्या अशा त्या त्रैलोक्य मोहिनी व मंगलमय देवतेला पाहून सर्वदेव विस्मयचकित झाले व तिची स्तुती करू लागले. अंबेची स्तुती केली. देवीचं प्राकट्य झाल्यानंतर देवीनं जो शंख दिला होता एका देवतानं देवीला, त्या शंखाचा नाद केला. त्या शंखाचा नाद इतका प्रचंड होता की महिषासुराच्या कानामध्ये थेट जाऊन धडकला नाद. आणि महिषासुर म्हणाला, किसकी मजाल और किसका दुस्साहस ये
कि मैं महिषासुर इस त्रिलोकी का राजा होते हुए भी मेरी आज्ञा के बिना कोई ये शंख बजाने का दुस्साहस कर रहा है। अब शिव विष्णु और ब्रह्मा में तो इतनी हिम्मत बची नहीं, वो तो मेरे से परास्त हो चुके हैं। जाकर के देखो जरा। ताम्र नावाचा दूत आहे महिषासुराचा, त्याला सांगितलं जाऊन बघ हा शंखाचा आवाज कोण करताय। ताम्र नावाचा दैत्य पळतच सुटला आणि येऊन पाहतो तर काय, पाहिल्या पाहिल्या उसके पैरों के नीचे से भी जमीन खिसक गई। विराट देवी 18 हातानं युक्त दिव्य मनोहर 3 रंगानं युक्त 3 गुणांना युक्त 18 हातामध्ये एक एक शस्त्र देवानं दिलेलं आणि ती मध्यभागी सिंहावरती बसलेली विराट उंच तेवढीच धिप्पाड उंची रुंद एकत्रीकरण विराट शरीर तिचं आणि सगळे देवता तिच्या अवतीभवती असे हात जोडून उभा आहेत, तिच्यासोबत वार्तालाप करतायत की माँ हमने तुझे बनाया नहीं बल्कि तू हम खुद से बन गई है। तूने ही अपने आप को हमको निमित्त करके बनाया है, हम तेरी शरण में है। पुत्र गलत हो सकते हैं, माँ कभी भी गलत नहीं होती। उस दुष्ट महिषासुर से हम तंग आ चुके हैं, जा करके उसका खात्मा कर दो, उस दुष्ट को सबक सिखाओ, या तो उसे पाताल भेजो या तो उसका वध कर दो। हे जेव्हा ताम्रसुरानं पाहिलं, ताम्रासुर पळतच आला महिषासुराकडे। महिषासुराला म्हणाला, महाराज सत्य कहो या झूठ? सत्य ही कहो। वो शंख कोई देवता नहीं बजा रहा था, कोई स्त्री आई है, कहां से आई मैं नहीं जानता, लेकिन बड़ी विराट है, सिंह पर सवार है, 18 भुजाएं हैं उसको और 18 भुजाओं में एक एक आयुध उसने धारण कर रखा है। 3 गुणों से 3 रंगों से युक्त है। सभी देवता हाथ जोड़े उसके सामने खड़े हैं और उसे अपना रक्षण करने का वचन मांग रहे हैं, उससे प्रार्थना कर रहे हैं। महाराज जी, महिषासुर म्हटला, क्या कैसी स्वरूपा है? तो कहा बहुत सौंदर्य सुंदरी है। दुष्ट महिषासुराच्या मनामध्ये कोण आहे ती माहिती नाही, तिच्यासोबत लग्न करावा असा विचार महिषासुराच्या मनामध्ये आला। मंत्रिवर्यं सुराणां वै जननीं विद्धिमां किल महालक्ष्मी मिदिख्याताहं सर्वदैत्यानीषु दीतिम। महिषासुरानं आपल्या सेनापत्याला, ताम्रही होता, आणखीन एक सेनापती त्याला घेऊन काही सैन्य पाठवलं आणि एक पत्रच लिहून दिलं देवीकडे। आणि देवीकडे पत्र लिहून दिल्यानंतर सांगितलं, त्या स्त्रीला माझ्या वतीनं लग्नाची मागणी घाला, तिला माझा सगळा बॅकग्राऊंड सांगा की महिषासुर महाराज राक्षसांचे राजे आहे, म्हणायला राक्षसांचे राजे आहे पण त्रैलोक्याचे राजे आहे, त्यांच्या समोर एकही देव उभा राहू शकत नाही। 33 कोटी देवाचं सोडा, पण ब्रह्मदेव विष्णू आणि महेश ज्या ब्रह्मदेवानं वरदान दिलं तोही त्यांच्यापासून युद्धामध्ये हारलाय। आणि म्हणून तुम्ही जर का आमच्या महाराजांच्या पत्नी झालात तर महाराज तुम्हाला खूप आनंदात ठेवतील। आणि मग जेव्हा तो दूध गेला देवीकडे आणि दूध देवीला म्हणाला, मी महिषासुराचा सेवक आहे, आमच्या महाराजांना त्रैलोक्यावरती विजय संपादन केला, त्रैलोक्यावर विजय प्राप्त केला, कोणी असेल तर सांगा। हे तुमच्या आजूबाजूला जे देवता उभा आहे याच्यातलं एकही आमच्या महाराजासमोर टिकलं नाही, असेल तर परत युद्ध करायला लावा, हे परत परास्त होतील। असे शूरवीर पराक्रमी आमचे महाराज आहेत आणि म्हणून तुमच्या हातामध्ये अस्त्र आहे, शस्त्र आहे, तुम्ही कोण आहेत आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या महाराजांना तुमच्याकरता निरोप पाठवला आहे की तुम्ही आमच्या महाराजांच्या पत्नी व्हा। कारण की स्त्री जी आहे ती उग्र चांगली वाटत नाही, स्त्री चिडलेली चांगली वाटत नाही, स्त्री सौम्य चांगली वाटते, असं तो दूध देवीला शिकवतो। तेव्हा ती महालक्ष्मी म्हणाली, अरे मूर्खा, तू मूर्खन, तुझा महाराज शतमूर्ख, त्याला जाऊन सांग मी प्रकृती परांबा शक्ती आहे, त्या विष्णू परमात्म्याची ही पत्नी होण्याची मी विशिष्ट इच्छा करत नाही, तेव्हा त्या दुष्टाची मी काय पत्नी होणार आहे? त्याला सांग, तुझे देवतांना त्रस्त केलास, इंद्राचं राज्य हिसकून घेतलास, इंद्राचं राज्य इंद्राला वापस दे, अन्यथा पाताळात निघून जा, नाहीतर माझ्या हातानं त्या दुष्टाला कोणीही वाचवणार नाही। दूतानं देवीचा निरोप जेव्हा जाऊन महिषासुराला सांगितला, महिषासुरानं सवताळून ताम्रासुर नावाचा दैत्य आणि आणखीन काही राक्षस बाष्कल दुर्मुख हे खूप सेनेसहित देवीकडे पाठवले।
ती सेना येताना पाहिली, देवाची सेना सज्जाई देवी तिथेच उभा होती. देवी म्हणले काळजी करू नका, चला तुम्ही युद्धाला भिडा, नाही झालं तर मी आहेच. विष्णू परमात्मा वगैरे यांनाही आता भय नाही ना, भयरहित आहेत ते देवी त्यांच्या पाठीशी असल्या कारणानं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या नावानं बाष्कल आणि दुर्मुख हे सेना घेऊन येत असताना महिषासुरानं बाष्कल आणि दुर्मुख या दोन सेनापतीसोबत पाठवली राक्षसांची सेना. त्या राक्षसांच्या सेनेचं देवाच्या सेनेसोबत घनघोर असं युद्ध होऊ लागलं. तलवारी आहे, बाण आहे, भाते आहे, काही राक्षस मरू लागले, काही देवता त्यामध्ये मरू लागले. आणि मग शेवटी बाष्कल आणि दुर्मुख देवीवर बाणवृष्टी करू लागले. देवीनं एक शूल फेकला आणि शूलानं बाष्कलाचं मुंडकं उडवलं आणि खडगानं दुर्मुखाचं मस्तक उडवलं. बाष्कल आणि दुर्मुख मृत्युमुखी पडले. ही वार्ता काही राक्षस सैनिकांनी जेव्हा महिषासुराला सांगितली, मग मात्र महिषासुराच्या पायाखालची जमीन हादरली. ये क्या हो गया, मेरा तो एक भी सेनापति मर नहीं सकता था, ये मरा, ये दोनों मर गए. इसका मतलब उस स्त्री में कोई न कोई अद्भुत शक्ति जरूर है, क्योंकि मुझे और मेरे एक भी सेनापति को जो ब्रह्मा विष्णु महेश भी नहीं मार सके, उसको उस स्त्री ने मार दिया. ताम्र आला, ताम्राचंही शिरदेवीनं छेदन करून टाकलं तलवारीनं. बाणानं चिक्षुराचे हातपाय व मुंडके उडवले. बिडाल आणि आसिलोमा यांचाही वध केला. आणि मग महिषासुर चौताळला, एकामागे एक सगळे जेव्हा मरत गेले. जसे कंसाचे सेनापती संपले होते ना, तसं महिषासुराकडे फक्त काही राक्षसी सेना उरली आणि महिषासूर एकटाच राहिला. आता महिषासूर स्वतः देवीकडे यायला निघाला. तेषाम तदवचनम श्रुतवा क्रोधयुक्तो नराधिपाः दारुकं प्राहतरसाः रथमानयमेद्भुतं सहस्रखर संयुक्तं पतकाध्वजभूषितं आयुधे संयुतं शुभरं सुचक्रं चारुकुबरं. महिषासुर म्हणला, आता मीच पाहतो कुवनाईन किती शक्तिशाली आहे. माझ्या सेवकांना माझ्या सेनापतांना मारून स्वतःला खूप शक्तिशाली समजते का. तिला जाऊन लग्नच करायला सांगतो माझ्याशी. आता महिषासुर म्हणतोय. महिषासुर आहे कोण म्हणले, रेडा आहे. पण एक दुष्टांकडं तेच असतं बुवा, काहीतरी सले काहीतरी करतातच बुवा ते कुटाने बरं का. आपली भाषा काही वेळ का होईना ते दुसऱ्याला बोलायलाच लावतात. हा दुष्टांचा विशिष्ट गुण आहे म्हटले. ये देवी भागवत कह रही है प्यारे. चांगल्याच लोकांना लवकर आवडत नाही, चांगल्याचं नंतर कोणी फसवलं का मग म्हणते नाही गाड्या, अरे तेच चांगले होते गाड्या. पण दुष्टाकडे लोक लवकर आकर्षित होतात म्हटले. या दुष्टाकडचे सगळे दुष्ट देवीच्या हाताने मारले गेले गुरुजी. या दुष्ट महिषासुराकडचे सगळे दुष्ट जेव्हा देवीच्या हाताने मारले गेले, तरी हा दुष्ट सुधरायचं नाव नाही. का माहिती आहे का, एक म्हण आहे ना मराठीत आपल्याकडे, काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बरोबर आहे का म्हण नाही, मला नाही वाटत बरोबर आहे. थोडं बदलतो मी, चूक आहे ती म्हण. म्हणजे जुन्यांनी सांगितली ती चूक नाही, जुन्यांना मी नमन करतो, पण थोडं कसं बदलावं लागेल माहिती त्याला. काय म्हटलं त्या म्हणीमध्ये, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कसं काय जाईल म्हणले, म्हणजे तू मरतच नाही ना म्हणले. तसं नका करून म्हणले त्याला, जित्याची खोड मेलं तरी जात नाही, म्हणजे मेल्यावरच जाईन म्हणले. असं आहे ते. आलं लक्षात आता. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. अरे आधी होता पाघ्या, मग झाला वाघ्या, त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. काय लिहिलंय तुकाराम महाराजानं. माणसाचा मूळ स्वभाव काही जायला तयार होत नाही म्हटलंय बा. हा रेडा, याला वाटलं देवी समोर जायचं, आणि असं रेड्याला पाहिलं तर कोण काय म्हणाल. थोडं उदाहरण घ्या ना तुम्ही. आमच्या इथे खूप ताई बसल्या आहेत शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या. प्रत्येकाला असं वाटतं नवरदेव हँडसम असला पाहिजे, ढेरीगार्ड नसला पाहिजे, बॉडीगार्ड असला पाहिजे, हे त्याच्या डोक्याची चपाती झालेली नसली पाहिजे. चपाती म्हणजे चमन गोटा, वपन शौर दूर से ही चमकता है चपाती चमन गोटा, नवरत्न तेल लगा करके. कोणत्या ताईची इच्छा आहे की चमन गोटावाला पती पाहिजे, असा चांगला पाहिजे ना हिरो सारखा. बरोबर आहे का नाही. हा काय म्हटलं ते गुरुजी, काय म्हणेल मला ऐकू येईन. काय, अच्छा टक्कल असून पैशावाला असला तर हो म्हणतील का ताई. अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक. आपल्या कोट नांद्रात लागून ही गोष्ट एक मी उदाहरण सांगितलं. पैशावाला जरी असला तर चांगला पती पाहतात का नाही. स्त्रिया मुली चांगला पती पाहतात. तसं महिषासुराला वाटलं मी रेडा आहे आणि मला
तिला गोड वचन बोलून तिला माझ्या बंधनामध्ये, माझ्या जाळ्यात अडकवायचं आहे. आणि म्हणून महिषासुरानं रूप पलटलं. महिषासुरानं माणसाचं रूप धारण केलं. म्हणजे त्याला माणूसही होता येत होतं, हत्ती सिंहही होता येत होतं, आणि रेडा तो होताच, ऑब्विसली होता, काहीच विषय नाही, कारण की जन्मच म्हशीपासून झाला होता त्याचा. आणि मग देवीकडे जेव्हा सेना घेऊन निघाला, मुहूर्त तर पाहिचा ना चांगला, तर मुहूर्त कशाचा, रथामध्ये बसला. आणि रथ इतका विचित्र होता म्हटले त्याचा, त्या रथाला अनेक चित्र विचित्र झेंडे लागलेले होते. नोहे नोहे रथाला घोडे नव्हते. सहस्त्र खर संयुक्तम, खरं म्हणजे गाढव, संयुक्त म्हणजे जोडलेले, 1000 गाढव. बाबो, म्हणजे रेड्यासोबत गाढव असतात का? हो, जे मूर्ख असतात त्यांच्यासोबत जरी ते माणसं समजत असले 2 पायाचे, ते गाढवच आहेत म्हटले. हे महिषासुराकडे 1000 गाढव होते म्हणले रथाला. पहा ना, आणि लगाम त्या मूर्खाच्या हातात. कोणाच्या? महिषासुराच्या. लक्षात येत आहे का? रेडा जर का असेल म्हटलं राजा, तर त्याच्या हाताखाली प्रजा जी काम करते आहे ती कशी माणूस असेल हो? तिथं गाढवच असणार आहे ना. म्हणून याच्या रथाला 1000 घोडे आहेत ना, आणि लगाम त्या मूर्ख त्या महिषासुराच्या हातात आहे त्याचा. हा महिषासुर, म्हशीचा पुत्र रेडा, देवीकडे चाललाय लग्नाची मागणी घालायला. त्या रथाला तर घोडे जोडायचे कमीत कमी, मांगल्याचं प्रतीक. 1000 गाढव जोडले, सहस्त्र खर संयुक्तम, पताका ध्वजभूषितम, आयुधे संयुक्तम, शुभरम सुचक्रम चारु कुबरम. आणि मग महिषासुर आला देवीकडे. ते रणकर्कश गधडे वळदत चालले. म्हणले गधडे कसे वरडतात मला काही माहिती नाही बाबा, कारण मी त्या गधड्यांसोबत बसतच नाही. मी जे लोक घोड्याच्या विचाराचे, म्हणलं द चॉइस इज यूर, द वेज इन यूर हैंड. आपको तय करना है, आपको घोड़े की स्पीड पकड़ना है या गधे की स्पीड पकड़ना है. घोड्याच्या स्पीडनं तुम्ही लवकर यश प्राप्त कराल. जी गाढवाच्या, ते म्हणतात ना स्मार्ट वर्क करो, बोले डोंकी वर्क मत करो. डोंकी इट मीन्स दैट, डोंकी इट मीन्स दैट टू यू नो, आई होप इट्स अ नेम ऑफ डोंकी. गधा, गाढव. लोक म्हणतात ना घोडे जैसा दौडो प्यारे, गधे जैसे क्यों भाग रहे हो. गाढव 1000 रथाला बांधले. आता येऊन जिंकणार आहे का तुम्हीच मला सांगा. माझ्या शब्दाचा अर्थ इथं येऊन पहा, इथं लिहिलंय, मानानं सांगत नाही. हे बा 1000 गाढव, हे ग्रंथ घेऊन जा घरी, वाचा लागलं तर. वाटर तुम्हाला काही बाबा मानानं सांगतो का काय बा, उगं गैरसमज व्हायचा. रथाला 1000 गाढव लावले, झेंडेही लावले, मग निघाला देवीकडे लग्नाची मागणी घालायचा. अरे बाबा, तू एक नंबरचा कथा, कमीत कमी माणूस झाला तर घोडे तर जोडायचे रथाला. गाढव घेऊन निघाला रणकर्कश. ते रस्त्यानं बोंबलं सुटले. त्या गाढवांना कळायला लागलं याच्यासोबत आपणही मारणार, म्हणून ते ओरडत होते, पण त्यांना बोलता येत नव्हतं, कारण बोलता येत नाही ना गाढवांना. ते वळडायला लागले, नको नको म्हणाले, पण ह्या मूर्खाला कळना. ह्यो त्यांना चारू कुबरम, चाबकाचे फटके मारत मारत, भागो भागो, दौडो दौडो. ते पळत नव्हते, त्यांना माहिती होते सगळे मेले तर आमचं काय होणार आहे, आम्ही मरणारच आहे. अरे गाढव जरी असला तर मराव नाही वाटत ना, जगावंच वाटतं ना माणसाला. आणि मग हा महिषासुर जेव्हा 1000 गाढवांनी युक्त असलेल्या रथामध्ये बसून देवीच्या समोर आला, देवीला पाहिल्या पाहिल्या महिषासुर त्याची जी क्रोधी बुद्धी, म्हणजे क्रोध होता, तो मावळला. माणसाचं असंच आहे म्हटले, गरुड पुराणामध्ये लिहिलं. मूर्खांना फक्त 2 गोष्टी द्या म्हणले. हे गरुड पुराणात लिहिलं बरं का. बाई आणि बाटली. बाई आणि बाटली जर का मूर्खांनी पाहिली, ते आणखीन जास्ती बिघडतात. हे महिषासुरच्या उद्देशानं देवी समोर येऊन उभा राहिला. देवीला पाहिलं त्याने आणि विसरला, आप मुझे युद्ध नाही करणार. तो हेही विसरला की हिनं माझी सेना मारली, हिनं माझे 6 सेनापती मारले. आणि तरी म्हणतो, देख सुंदरी देख, तू कौन है मैं नहीं जानता. तुझे देवताओं ने बनाया है, लेकिन तू मेरे सामने टिक नहीं पाएगी, चाहे जितनी कोशिश कर ले. अरे तेरे देवता जब मेरा बाल बाका नहीं कर सके तो तू क्या कर लेगी. और तू क्या समझती है, तूने मेरी कुछ सेना को मार दिया और 2-4 सेनापतियों को मार दिया, तो तू मुझे मारेगी. देख, मैं तुझे विनती करता हूं, मैं आज तक किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं हूं. वो तो तू मुझे पसंद आ गई, मैं राजा हूं,
अभी भी अविवाहित हूँ, मैंने शादी नहीं की। कैसे करेगा, क्योंकि एक नंबर का गधा है तू, कौन करेगा तुझसे शादी? प्यारे, मैंने अभी तक शादी नहीं की है और तू मेरी राणी बन जा, तुझे फूलों में सजा करके रखूंगा। देवीला जेव्हा हा असं म्हणू लागला तर देवी म्हणली, अरे मूर्ख, अरे मूर्ख, अरे महामूर्ख, अरे शठ, अरे पागल कहीं के, ए सटिया ये हुआ है, क्या तू समझ रहा है बात को? जिस शरीर के 9 छिद्रों से आदमी दिन रात गंदगी बाहर फेंक रहा है, उस शरीर की और उन 9 छिद्रों की तू इच्छा कर रहा है, पागल। अरे मैं तो उस परमात्मा की प्रीति हूं, मैं तो उसका प्रेम हूं, मैं तो उसकी रागिणी हूं, मैं तो उसकी धर्मिणी हूं। जब मैं उसकी पत्नी होकर की उसकी भी इच्छा संसार के माध्यम से नहीं करती, तो तुझ मूर्ख से मैं कैसे विवाह कर लूंगी? लेकिन देख, जो भी जीव शरण में आता है उसे अभय देना मेरा काम है। यदि तू मेरी चुनौती स्वीकार करे, या तो मुझसे युद्ध कर और मारा जा, और तुझे जीवित रहना है तो तू इसी वक्त इंद्र का लिया हुआ राज्य त्याग कर दे और पाताल में चला जा, मैं तेरी जान बख्श दूंगा। हा म्हटला नाही, नाही तर मग ये, आणि मग लगे हे खऱ्या रूपावर आलं। ते खोटारड्यांचं तसंच असतं, ते थोडं थोडं आव आणतात बुवा, थोडे थोडे वारकरी होतात, थोड्या थोड्या माळा घालतात, आणि कोणी काड्या केल्या का ते लगे अवकातीवर येतात म्हणले, म्हणजे त्याला म्हणतात, खरं काय म्हणता येईल त्याला, मला शब्दही आठवत नाही मराठीत, क्वालिटी। ते बघ, खऱ्या आपल्या अवकातीवर क्वालिटीवर आल्याशिवाय राहत नाही। हे सुंदर होऊन आलं होतं का नाही? हे लगेच मासाड झालं ना, मैं भैंस का पुत्र हूँ, हा रे मुझे पता है। मासाडीचा पुत्र होऊन देवी समोर आलं, देवीवर धावतच गेलं, देवीवर धावत गेलं। रेडा वर्सेस देवीचा सिंह। सिंह ने कहा, माताजी आप क्यों टेंशन लेती हो, मैं हूँ इसको काफी हूँ। सिंह आला तिकडून ह्या महिषासुराला मारायला, देवीचा लिहिलं याच्यामध्ये, माझ्या पाठ आहे बाबा। सिंह मारायला आला देवीच्या त्या रेड्याला, महिषासुर रूपी रेडा, म्हशीचं पोरग, आणि सिंह युद्ध करू लागला। शेर तो शेर होता है साहब। महिषासुराचं आणि त्या सिंहाचं युद्ध चाललं, ते सिंह काही याला आवरणा बुवा। मग हे स्वतः सिंह झालं, हे स्वतः सिंह झालं, तरी तो देवीचा ओरिजिनल सिंह आहे, तरी देवीचा सिंह आवरणा। मग हे हत्ती झालं, हत्ती, हत्तीमध्ये खूप बळ असतं। यानं सिंहाला लांब फेकलं, आणि सिंहाला जेव्हा याने लांब फेकलं तेव्हा देवीला राग आला, स्वतःच्या रूपामध्ये आला हा, आणि देवी सोबत येऊन युद्ध करू लागला। हा काही शस्त्र देवीला मारू लागला, देवी याला शस्त्र मारू लागले। देवीचं याचं गदा युद्ध सुरू झालं, देवीचं याचं त्रिशूळ युद्ध सुरू झालं, देवीचं याचं तलवारीचं युद्ध चालू झालं, देवीचं याचं बाणाचं युद्ध चालू झालं। असा उल्लेख आहे देवी भागवतात, नोहे नोहे अनेक वेळ युद्ध चालल्यानंतर देवती म्हणली, अब तो तुझे मरना ही पडेगा, तो समझाने से भी नहीं समझ रहा है मूर्ख। आणि म्हणून देवीनं महिषासुराला जवळ आल्यानंतर सिंहावर बसलेली देवी हातामध्ये शंकरानं दिलेला त्रिशूळ घेतला। शिवशक्ती एकत्र झाले आणि शंकरानं दिलेल्या त्रिशूळानं देवीनं महिषासुराच्या छातीत त्रिशूळ खुपसला आणि दुष्ट महिषासुराचा अंत केला, त्याचा उद्धार केला। दुष्ट महिषासुर ने जिसने देवताओं को इस संसार को त्राहिमाम कर छोड़ा था, इस दुष्ट का अंत कर दिया। बोलिए महिषासुर मर्दिनी माता की जय, जगदम्बा भवानी की जय, महाकाली माता की जय। महिषासुराला धारातीर्थी पडलेलं पाहिलं आणि मग देवता स्वस्थ झाले। पुन्हा देवीच्या चरणात आले, देवीचे पाय धरले, देवीची प्रार्थना करू लागले। माते तुझे ध्याड आम्हासी राहो, तुझे नाम अमुचे मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार, माते तुझे चरणास। जगदंब जगदंब अयसे म्हणावे, देहातीत होवो निजावे। स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे। समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती। जगदंबेची प्रार्थना केली, माते तू खरोखर आमची आई आहे, आमच्यावर तू कृपा केली, खरोखर दुःखातून तू आम्हाला तारलंस, तू श्रेष्ठ आहे। माते आम्हाला एक वरदान दे, जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट येतील
आणि जेव्हा जेव्हा आम्ही तुला बोलवू तू आमच्या समोर प्रकट होशील. देवी तथास्तु म्हटले. देवी अंतर्ध्यान झाली. देवतानं देवीच्या आज्ञेनं महिषासुराच्या राज्यावर, ज्या महिषासुरानं त्रिलोकाचंही राज्य घेतलं होतं, महिषासुराला मारल्यावर इंद्राचं राज्य तर इंद्राला मिळालं, पण महिषासुर मेल्यानंतर महिषासुरानं सगळे राजे मारून भूतलाचंही राज्य प्राप्त केलं होतं. म्हणून भूलोकावरही राजा राहिला नाही महिषासुर मरण पावल्यावर देवीच्या हातानं. म्हणून सूर्यवंशातील शत्रुघ्न नावाचा राजा, सूर्यवंशातील शत्रुघ्न नावाच्या राजाला देवीच्या आज्ञेवरनं सगळ्या देवानं भूलोकाचा राजा केलं. बोलिये शत्रुघ्न महाराज की जय. शुंभ निशुंभाची कथा. हातामध्ये अक्षता ठेवा सर्वजण. यथा शुंभो निशुंभश्च भ्रातरो बलवत्तरो बभूवतूर महारवरी अवध्यो पुरुषे किले. महिषासुरासारखेच शुंभ आणि निशुंभ राक्षसाची कथा देवी भागवतामध्ये आली आहे. विचारलं हे शुंभ आणि निशुंभ आता कोण ते सांगितलं बाबा की शुंभ आणि निशुंभ पृथ्वीवरचं राज्य घेण्याच्या उद्देशानं पाताळातून वरती भूतलावर आले आणि पाताळातून भूतलावर आल्यानंतर यांनी दोन्ही भावानं शुंभ आणि शुंभानी तारुण्यामध्ये अन्न आणि पाणी याचा त्याग करून, अन्नाचाही आणि पानाचाही त्याग करून 10,000 दिव्य वर्षे अन्न पाण्याचा त्याग करून 10,000 दिव्य वर्षे ब्रह्मदेवाची पुष्कर तीर्थावर तपश्चर्या केली. महिषासुरानं मेरू पर्वतावर केली होती. पण हे शुंभ निशुंभ जे पाताळातून वरती आले शक्ती प्राप्त करण्याकरता महिषासुरासारखी पुष्कर तीर्थ, जिथे राजस्थानला पुष्कर मंदिर आहे ब्रह्मदेवाचं, जगातलं एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर, तिथे बिना अन्न आणि पाण्याचं यांनी ब्रह्मदेवाची कठीण आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे. आम्हाला मरण नको, मलाही मारावं लागतं. महिषासुरासारखं खुडचंच वरदान मागितलं. मग मारायचं असेल तर बाईच्या हाताने मरण येऊ द्या. म्हणले बाईच्याच हाताने का? कारण बाई आमचं काहीच करू शकणार नाही, बाईमध्ये शक्तीच नसते. या उद्देशानं यांनी तो मूर्ख महिषासुरासारखं वरदान मागितलं. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. आणि मग हे शुंभ आणि निशुंभ यांच्याकडेही शुभ मुहूर्तावर मोठा भाऊ शुंभ राजा झाला. चंड आणि मुंड 2 सख्खे भाऊ यांना सेनापती येऊन मिळाले. त्यांची सेना होती ते येऊन मिळाले. आणि चंड आणि मुंड अनेक सेनापती याच्याकडे आणखीन आहेत. शुंभ निशुंभ, शुंभ राजा, निशुंभ त्याचा भाऊ प्रधान, चंडमुंड सेनापती, एक त्याचा खजिनदार. हे राज्य करत असताना महिषासुरानं जसं हुबेहूब देवांसोबत केलं तसं पूर्ण या शुंभ निशुंभानं दुष्टता केली. भूलोकावरती आपलं राज्य स्थापन केलं. स्वर्गलोक जिंकून घेतला. इंद्राचं सिंहासन हिसकावून घेतलं. ब्रह्मदेव विष्णू महेश परास्त झाले, देवता परास्त झाले. आणि सगळेजण जेव्हा परास्त झाले तेव्हा सगळेजण देवीची आणि त्या माता कालीची स्तुती करू लागले. कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला, अग शरण आलो तुला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. आई गे सांभाळी गे मला. तुझी पूजा मी जाणत नाही, तुझी पूजा मी जाणत नाही. कैसे करू गे याला, कैसे करू गे याला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. यंत्र आणि तंत्र ही नाही, मंत्र यंत्र आणि तंत्र ही नाही. मंत्र यंत्र आणि तंत्र ही नाही, मंत्र यंत्र आणि तंत्र ही हे माहित नाही गे मला, हे माहित नाही गे मला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. गायन पण हे येत ही नाही, गायन पण हे येत ही नाही. गायन पण हे येत ही नाही, गायन पण हे येत ही नाही. अळवू कैसे तुला, अळवू कैसे तुला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला. आई गे सांभाळी गे मला, रेणुके सांभाळी गे मला.
हरी विणवितो तुझिये चरणी हरी विनवितो तुझिये चरणी हरी विणवितो तुझिया चरणी हरी विनवितो तुझिया चरणी करुणा येऊ दे तुला करुणा येऊ दे तुला आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे मला आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे मला हा कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे मला आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे मला आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे आई गे सांभाळी गे मला रेणुके सांभाळी गे मला बोलिए रेणुका माता की जय महाकाली माता की जय महालक्ष्मी माता की जय सगळे देवता जसे महिषासुराकडून परास्त झाले तसेच या दुष्टांकडूनही झाले वापस आले देवीला बोलवलं देवी जी महिषासुरासाठी बनवली होती तीच देवी आहे ना एकदा बनल्यावरती गेली थोडी फक्त गुप्त झाली होती आता कशा करता बोलवलं माते पुन्हा संकट आलंय जसं महिषासुरानं केलं होतं तसे दोन दुष्ट भाऊ आले आहेत शुंभ आणि शुंभ त्यांचा तू बंदोबस्त कर माते जगदंबा माता म्हणाली ठीक आहे मी त्यांचा बंदोबस्त करते एका वनामध्ये जगदंबा थांबली रात्रीची वेळ आहे तिनं आपल्या मदतीकरता एक देवी निर्माण केली रात्री देवी निर्माण केली देवीनं बरं का देवानं बोलवल्यानंतर माझ्या मदतीला एकीला सोबत घेते म्हणले आणखी एकापेक्षा दोन बऱ्या म्हणून त्या देवीनं सिंहावर बसल्यानंतर व्यास सांगतात जन्मेजयाला माता महाकालीनं महालक्ष्मीनं आपल्या शरीरातून एक देवीला बाहेर काढलं म्हणजे देवीला जन्म दिला तर त्या देवीचं नाव पडलं कालिका तिची उंची आणि रुंदी खूप धिप्पाड होती आणि शिवाय वर्ण सगळा काळा होता म्हणून तिला पहिलं नाव पडलं कालिका आणि दुसरं नाव पडलं कालरात्री म्हणजे काळ्या रात्री म्हणजे पूर्ण घनघोर अशा अंधारामध्ये देवीनं आपल्या शरीरातून तिला प्रकट केलं त्या देवीला म्हणून नाव पडलं कालरात्री आणि दुसरं नाव कालिका बोलिये कालिका माता की जय कालरात्री माता की जय आणि तिसरं नाव आहे तिचं कौशिकी कौशिकी म्हणजे गायन करतात तिला कौशिकी असं म्हणतात शास्त्रामध्ये जी स्त्री ती गायन करायला लागली ही शंख वाजवायला लागली कान ठळ्या वाजल्या समोर ती गायन ओलो बोलो सजन आयोर ती देवी गायन करायला लागली ही शंख वाजवायला लागली बरं शंखाचा नाद असा होता आणि हिचं गायनही असं होतं देवीचं की त्या शुंभ आणि शुंभाच्या कानापर्यंत तो आवाज धडक जाऊन पोहोचला एका दूताला पाठवलं कोण गायन करत आहे कोण शंख वाजवत आहे जाऊन पहा दूताना जाऊन पाहिलं वनामध्ये धूम्रलोचनानं येऊन पाहिलं धूम्रलोचन सेनापती आहे मुख्य तरी येऊन पाहिलं महिषासुराला ज्या देवीनं मारलं ती देवी आहे ती शंख वाजवते आहे आजूबाजूला देवता उभा आहेत तिच्या बाजूला एक काल रात्री कालिका मोठी जिची उंची खूप आहे शरीरामध्ये शक्ती खूप आहे रंग पूर्ण काळा आहे ती गायन करत होती हे धूम्रलोचनानं शुंभ अनुशुंभाला जाऊन सांगितलं महिषासुरानं जसं पत्र पाठवलं होतं देवीला लग्नाचा प्रस्ताव म्हणून शुंभाच्याही मनात तेच विचार आले आमच्या महाराजाशी लग्न करा देऊन ते धुडकावून लावलं नाही ऐकत का सामदाम दंडभेद राक्षसाकडेही नीती आहे सज्जनाकडेही नीती आहे धूम्रलोचनाला सेना घेऊन पाठवलं देवीनं जसा धूम्रलोचन जवळ आला हुंकार कळतो तुम्हाला हुंकार म्हणजे शिंकणं म्हणा किंवा राग बाहेर काढणं माणसानं जर का राग बाहेर काढला तर डोळ्यातलं पाणी नाकातला शेंबूड आणि तोंडातली लाळ त्याला हुंकार असं म्हणतायत म्हणजे गावठी भाषेत सांगतो तुम्ही म्हणाल हुंकार म्हणजे नेमकं काय हुंकार म्हणजे भिंतीला टकरा घेणं नाही हुंकार म्हणजे असा हुंकार करायचं की त्याची प्रतिक्रिया या वस्तू बाहेर श्लेष्म वगैरे निघून तर देवीनं मात्र हुंकारानं म्हणजे नुसतं देवीनं बाहेर आपल्या अंतकरणामध्ये घेतलेला जो श्वास आहे आतमध्ये मुखात तो नुसता बाहेर सोडला त्याला हुंकार असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये मात्र हुंकारानं त्या धूम्रलोचनाला जळून खाक केलं जागेवर तिच्या हुंकारानंच तो जळून खाक झाला बाकीच्या सेनेनं पाहिलं बाप देवीच्या श्वासातून हे जळून खाक झाला तर आपला काय परिणाम आहे जे मेले होते ते मेलेलेच राहिले जे पडले होते पडलेलेच राहिले आणि काही मागच्या मागं सटकले आणि मग पुढे चंडमुंड आले कालीनं खडगानं चंडमुंडाला मारून त्यांचे रक्त प्राशन केले चंड आणि मुंड ती काली काय करू लागली माहिती का म्हणले कारण की आपण देवी भागवत पहिल्या दिवशी ऐकलं त्या
2 जणांचा वध केला भगवान विष्णू मधुकैटभाचा. त्या मधुकैटभाच्या रक्तानं पृथ्वी अपवित्र झाली. दुष्टांचं रक्त सुद्धा भूमीवर सांडू नये म्हटले. काय होऊ नये? दुष्टांचं रक्त सुद्धा भूमीवर सांडू नये. दुष्टाचं रक्त जर का भूमीवर सांडलं म्हणले आणि दुष्टांचे पाय जरी भूमीला लागले तर भूमी अपवित्र होते. त्याच्यासाठी अनुष्ठान करावं लागतं. तुम्हाला माहिती, अनुष्ठान करून ती जागा पवित्र करावी लागत असते. हे लक्षात घ्या. यांचं रक्त खाली सांडू नये म्हणून ती काली बनवली त्याच्यासाठी होती. त्या देवीनं की चंडमुंडाचं जे रक्त खाली पडू लागलं, पाणी समजून ती कालिका रक्त पिऊ लागली राक्षसांचं. आणि जे राक्षस जास्त करू लागले त्यांना ती असं भज्यासारखं खाऊ लागली. माणूस भजे खात नाही का, भजे चॉकलेट, तशा पद्धती काली धिप्पाड कशासाठी होती. पुढं आलं नाट्य करू लागलं, असं चॉकलेट सारखं उचलू लागली ती संजू सरपंच राक्षसाला. हे असा उचलला टाकला, उचलला का टाकला, उचलला की टाकला. तिचा तो उग्र अवतार पाहिला. मागचे म्हणले बाबा आमचे बायका पोरं आहेत, बरेच जण सटकली घरी. चॉकलेट आणि गोळीन कडाकड्यासारखं जेव्हा ती खाऊ लागली काली राक्षसांना आणि पाणी समजून त्यांचं रक्त पिऊ लागली. इतनी विनाट श्री तो हम पहिली बार देख रहे प्यारे. चंडमुंडाला खडगाना मारून त्यांचं रक्त प्राशन करून कालीनं त्यांना खाऊन टाकलं. रक्तबीज युद्धाला आला. हा रक्तबीज कोण होता माहिती का? रंभ, महिषासुराचा बाप. त्या युद्धात हा वाचला होता. माझ्या मुलाला मारलंय, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हशीचा नवरा उडी मारली, रक्तबीज होऊन आला. महिषासुराचा बाप होता, त्याच्यासोबत नाही मेला, वाचला. कोणीतरी येईल आणि उद्या बदला घेईल. एवढं मी आला. शुंभ निशुंभ आला. चंडमुंड धूम्रलोचन मारले गेले. हा म्हणला मी जातो आता, दाखवा मला कसं देवी हे करते. का याला फार गुमान होता आपल्या शक्तीवर. वरदान प्राप्त होतं ब्रह्मदेवाचं. खाली रक्ताचा थेंब जर का सांडला, त्या रक्ताच्या थेंबापासून पुन्हा एक रक्तबीज बनायचं. जितके थेंब खाली जमिनीवर पडायचे हे गेलो. आणि हे आल्यानंतर देवीने याला बाणागिनं मारले. याचे रक्ताचे थेंब खाली पडले. जेवढे रक्ताचे थेंब खाली पडले देवीच्या बाणानं तेवढे रक्तबीज निर्माण झाले. त्यांना बाणं मारले, त्याच्यात तेवढे रक्तबीज निर्माण झाले. मग देवीने एक सपाट लावला. देवीनं ठरवलं कालीनं आणखीन शरीराची उंची वाढवली. याच्या रक्ताचा असा एक थेंब सुद्धा खाली पडू द्यायचा नाही. देवीनं तेवढे जे निर्माण झाले होते त्याचा तर खात्मा केलाच, उचलून खाऊन मारून तोडून फाडून. पण आता म्हणले याच्या रक्ताचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. महाकालीने सांगितलं मार तू बाण, याचा बंदोबस्तच करते मी आता. देवी त्याच्याजवळ जाऊन उभा राहिली. काल रात्री उर्फ कालिका, महाकाली, चंडी चामुंडी. चंडमुंडाला मारलं म्हणून चंडिका नाव पडलं. आणि रात्री जन्माला आली म्हणून कालिका. महाकाली, राक्षसांना खाते म्हणून महाकाली. काळाचंही काळ. रक्तबीजाला तिनं तिचं रक्त खाली पडू दिलं नाही. रक्तबीजाचं रक्त सगळं प्राशन करून टाकलं. आणि मग रक्तबीजाचा वध देवीच्या हातानं झाला. त्यानंतर निशुंभ युद्धा करता आला. कालिकेनं खडगानं निशुंभाचं मस्तक तोडलं. आणि मग शुंभ आला आणि शुंभ लग्नाची मागणी घालू लागला. शुंभालाही त्रिशूळानं देवीनं मारलं आणि राक्षसमुक्त पृथ्वी केली. पुढे उपासना विधी सांगितली आहे. उपासना विधिं ब्रह्मस्तथा पूजा विधिं वद विस्तरेण महाभाग हे मत्स्यंच विधी. पुन्हा सुरत राजाला त्याच्या राज्यातून फसवलं होतं. त्याच्या सेवकानं राज्य हिसकून घेतलं. सुरत जंगलाच्या बाहेर, राज्याच्या बाहेर निघाला. त्याला एक सुमेधा नावाचे ऋषी आणि समाधी वैश्य भेटले. यांनी महाकालीची तपश्चर्या केली. महाकाली प्रसन्न झाली. महाकालीच्या आशीर्वादानं त्या सुरत नावाच्या राजाला त्याचं पूर्ण राज्य मिळालं. त्या सुरत नावाचा राजा आणि सुमेधा नावाचे ऋषी आणि समाधी नावाचा वैश्य. समाधी नावाचा वैश्य आणि सुरत नावाचे राजा हे मित्र होते. दोघांनाही नवरात्रीचं भुवन संदरीचं महातप केलं आणि ऋषीच्या सांगण्यावरनं पुन्हा आपलं राज्य प्राप्त केलं. इथे पंचमस्कंदाला पूर्णविराम आहे. पंचमस्कंदाला पूर्णविराम आहे. 6व्या स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत. देवी भागवताच्या श्री जगदंबिकायै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चेः. अथ श्रीदेवी भागवत महापुराणं षष्ठस्कन्धः. अथ प्रथमोऽध्यायः. ऋषयौवाच. 88,000 शौनकाधिक ऋषींनी सूत महाराजांच्या चरणामध्ये प्रणाम केला. नैमिषारण्य तीर्थामध्ये की सूत महाभागः मिष्टं ते वचनामृतं न तृप्ताः स्मो वयं पित्वा द्वैपायनकृतं शुभम्. या 6व्या स्कंदामध्ये वृत्रासुराची आणि विश्वरूपाची कथा आली आहे. देवगुरु बृहस्पतींनी देवराज इंद्राचा पक्ष सोडला.
शिष्यानं गुरुचा सन्मान करायचा असतो, अपमान नसतो करायचा, बरोबर. तर एक दिवस देवगुरु बृहस्पती देवांचे गुरु आहेत, देवराज इंद्राचं स्वागत करण्याकरता गेले गुरु. मदोन्मत्त इंद्र अप्सरांचं नृत्य पाहण्यामध्ये व्यस्त होता आणि त्यांनी गुरु आलेलं पाहिलं, दुर्लक्षित केलं आणि गुरूंना या म्हणून अभ्युत्थानही दिलं नाही, अभिवादनही केलं नाही. गुरुला राग आला आणि गुरु म्हणले असे शिष्य मला नको, असे मोकार शिष्य मला नको. देवगुरु बृहस्पतीनं देवांचा पक्ष सोडला. देव लोकांचं कार्य बंद पडलं पूजेचं. आता कोणीतरी गुरु पाहिजे म्हटलंय. त्वष्टाब्रह्म नावाचा एक ऋषी होता, तो देवाचा भाऊ सांगितला. त्या त्वष्टाब्रह्म नावाच्या ऋषीला व्यास जन्मेजयाला सांगतायत देवी भागवतामध्ये आणि सूतजी 88,000 शौनकादिक ऋषींना ही कथा सांगतायत नैमिषारण्य तीर्थामध्ये. विश्वरूप नावाचा एक पुत्र होता, तो वेदशास्त्र संपन्न शास्त्राचा ज्ञाता होता. त्याला 3 मुख होती, 3. मधल्या मुखानं तो वेदाचे मंत्र म्हणायचा. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात सभोमं विश्वतोः व्रत्वाः त्यत्तिष्ठदशाङ्गुलं पुरुषे वेदं सर्वं यत् भूतं यच्च भव्यं ताम्रत्वशेषाणो यदन्नेनातिरोहति ऐतावानस्य महिमा तुजायाञ्च पुरुषपादोस्य विश्वाः भूतानि त्रिपादस्यमृतं दिविः. आणि 2 मुख जे होते, 2 मुखानं यज्ञाचा भाग देवांना द्यायचा. विश्वरूपाला गुरुपद दिलं देवराज इंद्रानं आणि मग विश्वरूप गुरुच्या जागेवर काम करू लागला. देवलोकाच्या नियमाप्रमाणे रोज स्वर्ग लोकामध्ये हवन करू लागला. देवता भोजन नहीं खाते, यज्ञ का भाग खाते हैं. क्या समझे? हम जो भोग बताते हैं भगवान को वो सीधा नहीं खाते. अपन जो देवाला नैवेद्य दाखवतो, देव काय डायरेक्ट नैवेद्य खातो का मावल्यानं? तो आपणच खातो ना. पुरणपोळी राहून द्या, काही असू द्या, दाखवतो देवाला खातो आपण. देव त्याचा स्वीकार करतो, खात नाही. क्योंकि देव हवन से निकला हुआ धुआं खाते है, शास्त्र कहता है. हवीर भाग म्हटलंय त्याला. आणि विश्वरूप मंत्र म्हणत असताना झालं असं, गुरु म्हणून काम करत असताना आपल्या लक्षात येईल, एका मुखानं देवतांना यज्ञाचा भाग देऊ लागला. मधातले 3 मुंडके आहेत ना, मधल्या मुखानं मंत्र म्हणू लागला. अग्नये नमः स्वाहा ओम प्रजापतये नमः स्वाहा प्रजापति इदं नमः ओम इंद्राय नमः स्वाहा इंद्राय इदं नमः. मंत्र म्हणत असताना मधातल्या मुखानं तो हवीर भाग देऊ लागला यज्ञाचा आणि डावं मुख त्याचं रिकामं राहिलं, डावं. आता भानगड काय झाली आहे माहिती आहे का? हा देवाचा पुतण्या होता सख्खा. भागवतातली कथा देवी भागवतात आली आहे. देवाचा सख्खा पुतण्या होता. सगळ्या माऊल्या लक्ष द्या, ज्या घरी असतील, 5 मिनिटं आहेत पूजेला, 5 मिनिटात पूजा चालू होणार आहे. येऊन आपलं स्थान ग्रहण करून घ्या. देवांचा पुतण्या राक्षसांचा भातसा म्हणजे लक्षात आलं का? याची जी आई होती विश्वरूपाची, ती राक्षसाची सख्खी बहीण होती. हां, आणि याचा जो बाप होता त्वष्टाब्रह्म, तो देवताचा भाऊ होता. म्हणजे हा देवताचा झाला पुतण्या आणि राक्षसांचा झाला भातसा. एक दिवस हा घरी आला संध्याकाळी, देवाचं कार्य यज्ञ वगैरे करून. याचे मामा याला भेटायला आले. क्यों भांजे, क्या कर रहे हो? कुछ नहीं मामा जी. अरे संकट के समय में हम मामा लोग ही तुझे बचाने वाले हैं रे प्यारे. तो फिर हमने सुना है तू देवताओं का गुरु बन गया है. कोई बात नहीं, तो उनका भतीजा है, तो हमारा भांजा है. हमने सुना है तुझे जो 3 मुख है, बीच के मुख से तू वेद के मंत्र गाता है, स्वाहाकार करता है, स्वाहा सदा वाला हवन करता है, और तेरा दाया जो मुख है उससे देवताओं को यज्ञ का भाग देता है. हमारी एक विनती है रे भांजे तेरे चरणों में कि तेरा जो दूसरा मुख खाली है ना, 3 नंबर वाला, ये जो बाई, और बाई म्हणजे डावीकडचं, तो इससे जो निकलने वाला जो तेरा हवीर भाग है वो तो खाली जा रहा है. वो तो न तो देवताओं को दे रहा है, तो हमको दे दे. ये तो अपराध होगा मामा जी, क्योंकि मैं पेमेंट उनका ले रहा हूँ, मैं देवताओं का कार्य कर रहा हूँ, और आपको कैसे हवीर भाग दे सकता हूँ? नहीं नहीं, दे दे भांजे. अरे इंद्र ने देखा तो नहीं, इंद्र के पीठ पीछे दे देना. आता मामा होते, शेवटी भाच्याला दया आली. ठीक आहे भाऊ.
रोजच्या नियमाप्रमाणे विश्वरूप हवन करण्याकरता गेला. इंद्र अगोदर बसला. इंद्र उठून गेला कामाला. इकडे तिकडे नजर पाहिली, विश्वरूपानं इंद्र दिसत नाही. मधातल्या मुखानं स्वाहाकार करत असताना नित्याप्रमाणे मधल्या मुखानं मंत्र म्हणायचे, उजवीकडच्या मुखानं देवाला यज्ञाचा भाग द्यायचा आणि डावीकडच्या मुखानं राक्षसानं भाग मागितला होता मामा असल्या कारणानं. इंद्र इकडे तिकडे नाही, या संधीचा फायदा उचलून विश्वरूपानं डाव्या मुखातून राक्षसांना यज्ञाचा भाग दिला. हे दुष्कृत्य त्या विश्वरूपाचं इंद्राला कळालं की हमारी रोटी खा करके देवताओं का गुरु हो करके राक्षसों को तूने यज्ञ का भाग दिया है, तेरा इतना दुस्साहस. ये जान करके इंद्र ने हाथ में खड़ग नाम का शस्त्र लिया और अधर्म कर डाला. अधर्म जानते हो क्या अधर्म किया? हातामध्ये वज्र नावाचं शस्त्र घेऊन विश्वरूपाचे 3 मुंडके उडवले त्यांनी. एक तर ब्राह्मण विश्वरूप 3 मुंडक्यावाला हवनावर बसलाय, वेदीवर बसलाय, वेदीच्या समोर बसलाय, हवन यज्ञ कर्म करतोय. अशा कर्मरत अनुष्ठान रत ब्राह्मणाचा यडी. अरे ब्राह्मणाला शिवी देणं, ब्राह्मणाची निंदा करणे, ब्राह्मणाची हत्या सांगितली गरुड पुराण आहे का आपल्या लक्षात येईल. ब्राह्मणाची निंदा करणं आणि ब्राह्मणाचा द्वेष करणं ही सुद्धा ब्रह्महत्या सांगितली आहे शास्त्रामध्ये. प्रत्यक्षात मारणात तर विचार करा की काय हत्या लागत असेल. विश्वरूपाचे 3 मुंडके यांनी तोडले तरी तो एवढा पॉवरफुल होता, तो काही मरेना. मुंडके तोडले तरी ते मुंडके तडफडत होते आणि त्याचं जे धड होतं तेही असे हाता हलवायला लागले. इंद्राला वाटलं आता पहिलेच मी अपराध केला, याचे 3 मुंडके उडवले, आता याच्या मुंडक्याचे तुकडे मी करू शकत नाही आहे. तिथून एक किरात चालला होता, म्हणजेच सुतार, किरात काम करणारा. रस्त्यानं त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती. इंद्रानं त्याला आवाज दिला, इधर आ, क्या आज्ञा है मेरे लिए? मैं देवताओं का राजा हूं इंद्र. हाँ, तेरे हाथ में जो कुल्हाड़ी है, उस कुल्हाड़ी से इस ब्राह्मण की 3 गर्दनें जो मैंने काटी है ना, ये तभी भी मरने से नहीं मर रहा है. मैं तो मारना चाहता हूँ लेकिन मरने से नहीं मर रहा है. इसलिए तेरे हाथ में जो कुल्हाड़ी है, वो कुल्हाड़ी लेकर के इसकी कटी हुई 3 गर्दनें जो है ना, इसकी कटी हुई 3 गर्दनों के बहुत सारे टुकड़े कर डाल. अरे बाप, ये पाप मैं नहीं करूंगा. ते घाबरलं बो. ते म्हणलं तुम्ही आधीच पाप केलं, हवन करणाऱ्या ब्राह्मणाचे 3 मुंडके तुम्ही कापले आणि तो मरत नाही म्हणून त्याचे तुकडे मारायला करायला लावता. तुमच्या या पापात मी सहभागी नहीं. मैं राजा हूं. राजा बोले दल हिले. लालच बहुत बड़ी बला है प्यारे. तुकाराम महाराज ने कहा गाथा में, लोभावर ठेवणी हेत जो करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरके किडे होती जाण. मासे स्रवाजे सुंदरा पाजी विटाळ पितरा, तुका म्हणे ऐसी यासी यमगांजी लसायाशी. 2446 2446 अभंगाचा नंबर 2446. 5 शरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवळडीकर दबंग गाथा. सत्यप्रत जो गाथा वजनदार आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. लालच बहुत बुरी बला होती है. तूने ब्राह्मण के सर काटे, मैं नहीं काटूंगा, मैं तुझे मार डालूंगा. फिर इंद्राला घाबरला. त्या किरातानं हातात असलेल्या कुऱ्हाडीनं विश्वरूप ब्राह्मणाच्या मुंडक्याचे 3 असंख्य तुकडे केले. नीट ऐका, इंद्रानं वज्रानं मुंडके कापले तरी मेला नाही. किरातानं त्या सुतारानं कुऱ्हाडीनं तुटलेल्या मुंडकाचे खूप तुकडे केले तरी मेला नाही तो. कसं? त्या मुंडक्यातनं जे तुकडे केले सुतारानं त्या ब्राह्मणाचे 3 मुंडक्याचे, त्याच्यातनं 3 प्रकारचे पक्षी जन्माला आले. 3 प्रकारचे पक्षी जन्माला आले. थोडं मागे सरका. 3 प्रकारचे पक्षी जन्माला आले. नाव सांगतोय त्यांचे, कपिंजल, कलविकल आणि तैतरीय. कपिंजल, कलविकल आणि तैतरीय, त्या पक्ष्यांचे नाव. असं का झालं? मेलेल्या ब्राह्मणाच्या तुटलेल्या मुंडक्यापासून, तुकडे केलेल्या मुंडक्यातून 3. याचाच अर्थ त्याची साधना ही मेल्यानंतरही त्याच्या सोबत आहे. हे त्याचं मुख्य कारण आहे. 3 पक्षी आकाशामध्ये भ्रमण करू लागले, संचार करू लागले. त्वष्टा ब्रह्माला कळालं, इंद्रानं एक तर माझ्या मुलाला गुरु केलं आणि त्याचा अपराध नसताना त्याची हत्या केली, त्याला सोडणार नाही. इंद्राला मारणारा शत्रू लवकर बाहेर ये असं म्हणून त्यांनी यज्ञामध्ये आहुती टाकली. व्रत्रासुर बाहेर आला, पण देवी भागवतात सांगितलं आणि भागवतात विशेष रूपाने सांगितलं, इंद्रानं त्या ब्राह्मणाची हत्या केली. ब्रह्महत्येचा दोष लागला इंद्राला. ब्रह्महत्येचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. तुम्ही जर का पाप केलं, पापाचं प्रायश्चित्त घ्यावं लागतं तुम्हाला. एवढं सोपं नाही आहे.
पाशुपत व्रत करत असाल, पाशुपत व्रतामध्ये जर का दुसरा सोमवार आला म्हणजे सोमवारच्या दिवशी एकादशी आली तर कसं करणार आहे, एक सोमवार एक्स्ट्रा करावं लागतो, त्याला प्रायश्चित्त असं म्हणतात, एक्सटेन्शन वाढवावं लागतं त्याला. पाप केलंय ना, पापाचे 4 भाग केले इंद्रानं, ब्रह्महत्येचे दोष लागले इंद्राला. कुठे कुठे वाटलं माहिती आहे, पाण्यावरचा बुडबुडा एक इंद्रानं वाटले ब्रह्महत्येचे दोष 4 ठिकाणी. बुडबुड बुडबुड पाणी पर जो सफेद झाग आती है, पाण्यावरचा बुडबुडा 1, झाडावरचा डिंक 2, न पिकणारी जमीन 3 आणि विटाळशी स्त्री रजस्वला 4 दिवस जी बाजूला बसते, जिचा स्पर्श नाही, जिनं अग्नीला स्पर्श करायचा नाही, जिनं गाईला स्पर्श करायचा नाही आणि जिनं निंदा करायची नाही, एक वस्त्री असायचं, अल्पाहारी असायचं, कोणाही तिला पाहायचं नाही आणि तिने कोणाला पाहायचं नाही. हे 4 ब्रह्महत्येचे दोष इंद्रानं वाटून दिले. त्या विश्वरूपाला मारल्यानंतर विश्वरूप मरण पावलं, व्रत्रासुर बाहेर आला. देवीच्या कृपेनं व्रत्रासुराचा इंद्रानं वध केला दधीची ऋषींच्या अस्थी घेऊन. पुन्हा ब्रह्महत्येचा दोष लागला. इंद्र मानस सरोवरामध्ये गेला आणि तिथून शापमुक्त होऊन आला. व्रत्रासुराचा वध झाल्यावर इंद्रालाही ब्रह्महत्येचा दोष लागला. इंद्र राज्यापासून पदच्युत झाला. इंद्राची जागा नहुषाला दिली, खुर्ची खाली ठेवू शकत नाही. पण इंद्राची बायको स्वर्गातच होती. आता त्या नहुषाला इंद्र केल्यावर त्याला काय वाटलं, इंद्राची खुर्ची जर का माझी आहे तर इंद्राची बायकोही माझी आहे, मत मारी गई थी उसकी. तो इंद्राच्या बायकोच्या पाठीमागे लागला. इंद्राची बायको घाबरली, काय करावं. तिला देवतांनी सल्ला दिला, त्याची सेटिंग लाव. सेटिंग मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतं, डिफॉल्ट फॅक्टरी सेटिंग. डिफॉल्ट म्हणजे काही करा ते होणारच नाही, एक तर मोबाईल आपटून फोडावं लागेल, ती सेटिंगच बदलत नाही. डिफॉल्ट म्हणतात त्याला. रिस्टोअर फॅक्टरी सेटिंग तुम्ही करू शकता, कान झालं तर रिस्टोअर करा त्याला. पण डिफॉल्टमध्ये जर का हात घातले तर मोबाईल एक तर भिंतीला आपटून मारावं लागेल. बरोबर आहे का माऊली? डिफॉल्टमध्ये काड्या करता येत नाही, त्याच्यात काही फॉल्टच नसतं, त्याला डिफॉल्ट असं म्हणतात. रिस्टोअर तुम्ही करू शकता, डिफॉल्टमध्ये काड्या करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही त्या मोबाईल कंपनीवालीने. हुशार आहे ते, मोक्कार हुशार आहे. याला वाटलं आता बायको माझी आहे असं, हां लाव सेटिंग मग त्याची. तू माझ्याकडे ये, चालेल, मी तुझी राणी व्हायला तयार आहे, पण तू माझ्याकडे असा न वर्दी होऊन आला पाहिजे की मी तुला नाही म्हटले पाहिजे. मग तू ज्या रथामध्ये बसून येशील ना माझ्याकडे, त्या रथाचे घोडे साधू संतांना कर, मग मी फार खुश होईल. पहा कशी सेटिंग लावली त्याची. तुम्हाला असं साधू संत तर मला घाबरतात. और किसको इस नहुष ने इंद्र की पत्नी शची के साथ में विवाह करने के लिए घोड़ा बनाया, जानते हो? रामायण के अगस्ती ऋषि, जिनके पत्नी का नाम लोपामुद्रा था और वो बड़ी पतिव्रता थी. और ये अगस्ती महाराज का भी इतना अधिकार है प्यारे कि राक्षस तकलीफ दे रहे थे और सागर के उस तट से इस तट आ रहे थे. राक्षसांना तिकडून इकडे येता येऊ नये म्हणून समुद्र अख्ख्या एका वंजळीत पूर्ण समुद्र पिला आणि लघवी केली तर सोडूनही दिला. असा अधिकार ज्या अगस्ती महात्म्याचा आहे, त्या अगस्ती ऋषीने यानं रथाचा घोडा केला. तिला काही लग्न करायचं होतं खरं, पण ती म्हणली आता याला दाखवतेच मी काय असतं म्हणून. अगस्ती ऋषीला रथाचा घोडा केला. अगस्ती ऋषी झाले. संतों की वृत्ति बड़ी करुणा की होती है. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. अगस्ती ऋषी घोडाला केलं, पण ते काय खरे घोडा आहे का? ते दम्मान चालायला लागले. पुन्हा या मूर्खानं हद्द पार केली. हातामध्ये सर्प घेतला चाबूक म्हणून, हातामध्ये सर्प घेतला चाबूक म्हणून आणि अगस्ती ऋषीच्या पाठीला देऊन मारला. चल चल सर्पा, चल चल सर्पा, लवकर चल, घोड्यासारखं चल. अगस्ती ऋषि की ऐसी दयनीय अवस्था यानी केले. और अगस्ती ऋषि, संतों को कभी गुस्सा नहीं आता, लेकिन आ जाए तो फिर किसी की खैर नहीं प्यारे, क्योंकि संत साक्षात परमात्मा के अंश होते हैं. कभी गुस्सा करते नहीं, उनके गुस्से में भी कल्याण होता है, लेकिन श्राप दे दे तो चौखाने चित हो जाता है आदमी. मूर्ख, मैं तो तुझे सहा जा रहा था, लेकिन अब तू माफी करने के लायक नहीं है. तू हजारों वर्ष सर्प होऊन भूतलावर पडशील. घाबरलं हे अजगराच्या रूपात. उशाप युधिष्ठिराचं जेव्हा दर्शन होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. अगस्ती ऋषीनं नहुषाला अजगर केलं. पांडव तीर्थयात्रेला निघाले. युधिष्ठिराला या अजगराला पाहिलं तेव्हा हा स्वर्गामध्ये निघून गेला, अशी कथा आहे. 6वा स्कंद पुढे बरकरार आहे. 6, 7, 8, 9, 10 विशिष्ट स्कंद. उद्या कथा बरोबर 10 वाजता गायक येतील. 10:30 ते 3:30 कथा असेल. आज की कथा यहाँ पर विश्राम माने की कथा विश्राम ले रही है.